चॅट इकडे नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना आवाज येतोय? आवाज येत असेल, स्क्रीन दिसत असेल तर जे जे विद्यार्थी जॉईन होत आहे त्यांनी वाय टाईप करा. सार्थक जॉईन झालाय, सार्थक कवडे. बाकी विद्यार्थ्यांनी पटपट जॉईन व्हायचंय. चला पटपट जॉईन व्हा. यस सिद्धी देवयानी, आवाज येतोय सर्वांना आणि स्क्रीन पण दिसते. तर बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण बायोमॉलिक्यूल चॅप्टर ज्याची रिव्हिजन घेतली आहे, आज आपण त्या चॅप्टरचे क्वेश्चन्स घेऊया. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन जो स्क्रीनवरती दिसतोय तुमच्या समोर, दॅट इज आयडेंटिफाय द प्रोडक्ट ऑब्टेन व्हेन n मोल ऑफ सुक्रोज इज हायड्रोलाइज. बघा काय म्हणतात ते, काय ओळखा, तर प्रोडक्ट ओळखायचे आपल्याला जेव्हा काय होतं तर n मोल सुक्रोज इज हायड्रोलाइज. सुक्रोजचं जर काय केलं आपण, हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला भेटणार प्रोडक्ट. माहिती मित्रांनो आपल्याला सुक्रोज हा जो असणार आहे, कशाचं एक्झाम्पल आहे सुक्रोज, माहिती ना आपल्याला. सुक्रोज हे एक्झाम्पल आहे डायसॅकराइडचं. ज्या सुक्रोजचा जनरल फॉर्म्युला मित्रांनो C12H22O11. त्याचं काय करायचं म्हणतात ते, आता हायड्रोलिसिस करायचंय. सुक्रोज ज्याचं आपण जर हायड्रोलिसिस केलं इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड, तर बघा आपल्याला दोन मॉलिक्यूल भेटतात. एक C6H12O6, सेकंड पण तोच C6H12O6. पण हे जे दोन मॉलिक्यूल आहे मित्रांनो, त्यातल्या एका मॉलिक्यूलला आपण ग्लुकोज म्हणतो आणि एका मॉलिक्यूलला म्हणणार आपण फ्रुक्टोज.
म्हणजे आपण जर एक सुक्रोज घेतला त्याचं हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला भेटेल एक मॉलिक्यूल ग्लुकोज आणि एक मॉलिक्यूल भेटेल फ्रुक्टोजचा. मग त्यांनी सांगितलं n मॉलिक्यूल घेतले आपण सुक्रोजचे, n मोल सुक्रोज घेतला तर काय भेटेल, तर आपल्याला कळालं जर 1 मोल घेतला तर 1 मोल ग्लुकोज आणि 1 मोल फ्रुक्टोज, याचा अर्थ n मोल सुक्रोज घेतला तर त्याचा हायड्रोलिसिस केल्यानंतर भेटेल आपल्याला n मोल ग्लुकोज आणि n मोल फ्रुक्टोज. ऑप्शन कोणतं सिद्धीने सांगितलंय, नूतन माल हे पण ऑप्शन सांगताय, तर सी ऑप्शन हे करेक्ट ठेवा मित्रांनो, n मोल ऑफ ग्लुकोज अँड n मोल ऑफ फ्रुक्टोज. आणि ही एक लॅबोरेटरी मेथड मित्रांनो कोणाची, तर ग्लुकोज प्रिपरेशनची. क्लिअर, हा पहिला क्वेश्चन कळालाय सर्वांना. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो असणार आहे मित्रांनो, दॅट इज आयडेंटिफाय द कार्बन ॲटम्स ऑफ ग्लुकोज अँड फ्रुक्टोज फॉर्मिंग ग्लायकोसिडिक बॉन्ड इन सुक्रोज. बघा 3 वेळा सलग रिपीट झालेला क्वेश्चन हा 2022, 23 आणि 2024 सलग 3 वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे मित्रांनो, ज्यामध्ये त्यांनी विचारलं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. जो सुक्रोज आहे, ज्या सुक्रोज मध्ये माहिती आपल्याला सुक्रोज मध्ये कोण असतं, तर सुक्रोज मध्ये एक असणार आहे ग्लुकोज आणि एक असणार आहे फ्रुक्टोज. ग्लुकोज हा कोणत्या फॉर्म मध्ये असतो, तर माहिती आपल्याला ग्लुकोज हा असतो अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आणि फ्रुक्टोज जो असणार आहे दॅट इज बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. मग माहिती आपल्याला जो ग्लुकोज आहे अल्फा, याचा अर्थ 1 नंबरचा जो कार्बन आहे त्याचा OH खालच्या साईडला असतो, आणि हा जो फ्रुक्टोज आहे तो बीटा फॉर्म मध्ये, याचा अर्थ हा 2nd नंबरचा जो कार्बन आहे. माहिती ना आपल्याला ग्लुकोज मधला फर्स्ट कार्बन ॲनोमेरिक असतो, तसा फ्रुक्टोज मधला 2nd कार्बन ॲनोमेरिक असतो. मग या 2nd कार्बनचा हा अल्फा आहे म्हणून या ॲनोमेरिक कार्बनचा OH खालच्या साईडला, हा बीटा आहे फ्रुक्टोज म्हणून त्याचा जो ॲनोमेरिक कार्बन आहे 2nd त्याचा OH वरच्या साईडला. या दोघांचं आपण काय करणार, तर यातला OH आणि यातला H असा H2O काढून टाकणार, आणि H2O काढून टाकल्यानंतर मग हे 2 मॉलिक्यूल एकमेकांना कंबाईन होतील. बघा मित्रांनो कोणते 2 मॉलिक्यूल कंबाईन होत आहे, तर हा अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आणि दुसरा बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. कोणते कार्बन, तर ग्लुकोजचा 1 नंबरचा कार्बन आणि फ्रुक्टोजचा जर विचार केला मित्रांनो हा 2nd नंबरचा कार्बन आहे. या दोघांमध्ये असणार आहे ग्लायकोसिडिक लिंकेज. कोणतं ऑप्शन सांगा, आता पूर्ण एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलंय, ऑप्शन सांगा पटकन. सुक्रोज मध्ये जे ग्लायकोसिडिक लिंकेज असतं ते कोणत्या 2 कार्बन मध्ये, अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज ज्याचा फर्स्ट कार्बन आणि बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज त्याचा 2nd कार्बन. ऋतुजा भुजाडे ऑप्शन सांगताय. बघा C1 ऑफ अल्फा ग्लुकोज अँड C2 ऑफ बीटा फ्रुक्टोज. काय म्हणतात ते, C1 ऑफ अल्फा ग्लुकोज बरोबर आहे, जो ग्लुकोज आहे तो अल्फा फॉर्म मध्ये, याचा अर्थ त्याचा फर्स्ट कार्बन, आणि जो फ्रुक्टोज आहे तो बीटा फॉर्म मध्ये त्याचा 2nd कार्बन. या 2 कार्बन मध्ये असणार आहे ग्लायकोसिडिक लिंकेज. सिद्धीने पण बरोबर सांगितलंय, सार्थक कवडे पण बरोबर सांगताय. कोणतं ऑप्शन करेक्ट आहे मित्रांनो, तर ऑप्शन ए हे करेक्ट आहे. ग्लायकोसिडिक लिंकेज जे असणार आहे कोणत्या 2 कार्बन मध्ये, तर C1 ऑफ अल्फा ग्लुकोज अँड C2 ऑफ बीटा फ्रुक्टोज. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे मित्रांनो आपल्या समोर, आयडेंटिफाय कंपाऊंड X इन फॉलोइंग रिॲक्शन. बघा एक रिॲक्शन दिली आपल्याला आणि त्या रिॲक्शन मधलं आपल्याला काय विचारलं त्यांनी, तर कंपाऊंड X हा कोणता असेल आपल्याला विचारलंय. कोणती रिॲक्शन आहे मित्रांनो सांगा. आता आपण थोडासा विचार करून सांगा. ग्लुकोज ब्रोमीन वॉटर A तयार होईल, परत डायल्यूट नायट्रिक ऍसिड X तयार होईल. X हा कोणता असेल आपल्याला असं विचारलंय. माहिती ना ग्लुकोज आपल्याला, ग्लुकोज मध्ये काय असतं, तर एक अल्डिहाइड ग्रुप असतो, त्यानंतर आपण लिहितो CHOH, सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप 4 टाइम, नंतर लिहितो एक प्रायमरी अल्कोहोल CH2OH. सांगा ब्रोमीन वॉटर आहे, ब्रोमीन वॉटर ऍक्ट ऍज अ ऑक्सिडायझिंग एजंट. माहिती ना आपल्याला ब्रोमीन वॉटर हा कोणता एजंट, ऑक्सिडायझिंग एजंट, पण तो माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे मित्रांनो. माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळं
सृष्टीसाठी आन्सर सांगितलंय. मग हा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळं तो ग्लुकोज मधल्या फक्त अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करल. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झालं, कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होईल. त्यानंतर बघा एक कार्बोक्सिलिक ऍसिड आला, याचा अर्थ ह्या ऍसिडला तुम्ही नाव देता ग्लुकॉनिक ऍसिड. काय नाव देता? ग्लुकॉनिक ऍसिड. आणखी क्वेश्चन संपलेला नाही मित्रांनो, नाही तर मग आपण लगेच ग्लुकॉनिक ऍसिड सी ऑप्शन आलं असं नाही. ऑप्शन आणखी आपण ऑप्शन पर्यंत पोहोचलेलो नाही, रिॲक्शन कंप्लीट नाही केली आपण, ह्या ए पर्यंत पोहोचलोय. नंतर हा ग्लुकॉनिक ऍसिड आहे, त्याचं परत आपण काय करतोय तर डायल्यूट नायट्रिक ऍसिड. आता डायल्यूट नायट्रिक ऍसिड ऑल्सो ऍक्ट ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट, बट इट इज स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे, तो काय करतो मित्रांनो, या ग्लुकॉनिक ऍसिड मध्ये असलेला जो प्रायमरी अल्कोहोल आहे त्याचं पण ऑक्सिडेशन करतो. मग माहिती आहे आपल्याला, प्रायमरी अल्कोहोल ऑक्सिडेशन झालं, अल्डिहाइड तयार होतो, आणि त्या अल्डिहाइडचं परत ऑक्सिडेशन झालं, परत तयार होतो कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे असा दोन कार्बोक्सिलिक ग्रुप असलेला ऍसिड तयार होईल, ज्या ऍसिडचं नाव मित्रांनो सॅकॅरिक ऍसिड. कोणता ऍसिड म्हणतात त्याला? सॅकॅरिक ऍसिड. म्हणजे एक 6 येईल आपला सॅकॅरिक ऍसिड. बी ऑप्शन करेक्ट आहे. सृष्टी. नंतर सिद्धी आणि नूतन माले यांनी पण करेक्ट आन्सर सांगितलंय. हा 2024 ला विचारलेला क्वेश्चन आहे. एक 6 प्रोडक्ट कोणता असणार आहे मित्रांनो, तर सॅकॅरिक ऍसिड. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय, आणि नेक्स्ट क्वेश्चन जो दिसतोय तुम्हाला, आयडेंटिफाय द एन्झाइम. काय म्हणता ते? आयडेंटिफाय द एन्झाइम यूज फॉर इन्व्हर्जन ऑफ शुगर. काय? शुगरचं इन्व्हर्जन होण्यासाठी कोणता एन्झाइम हा यूज केला जातो असं आपल्याला विचारलंय. सांगा, इन्व्हर्जन ऑफ शुगर म्हणजे काय? आता ऍक्च्युअल शुगर म्हणजे काय मित्रांनो, तर शुगर म्हणजे सुक्रोज. आणि ह्या सुक्रोजचं जर आपण हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला माहिती आहे काय तयार होईल. ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये हायड्रोलिसिस केलं तर ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज काय तयार होतो? ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. हे बिफोर रिॲक्शन होण्या अगोदर जे मटेरियल आहे ते डेक्स्ट्रो रोटेटरी असतं. रिॲक्शन झाल्यानंतर जे आपल्याला मटेरियल भेटतं ते लिव्हो रोटेटरी असतं. म्हणजे याचा अर्थ ते जे काही कॉन्फिगरेशन आहे ते इनव्हर्स होतं, म्हणून याला इन्व्हर्जन ऑफ शुगर म्हणतात. आणि हे इन्व्हर्जन ऑफ शुगर होण्यासाठी, नावावरून लक्षात घ्या मित्रांनो, इन्व्हर्जन असं नाव आहे, आणि इन्व्हर्जन वरून आपल्याला एन्झाइम ओळखायचा आहे, तर इन्व्हर्टेज. बायोलॉजी मध्ये बघितलं असेल तुम्ही, बरेचसे एन्झाइम आहे रिॲक्शन वरून त्याचं नाव असतं. जसं डिकार्बोक्सिलेशन कुठं बघितलं तुम्ही, मग त्याला डिकार्बोक्सिलेज एन्झाइम म्हणता. तसं इन्व्हर्जन याचा अर्थ इन्व्हर्टेज. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. कळालं? जसं कुठं आयसोमरेज पण येईल बघा मित्रांनो, आयसोमरायझेशन आलं, आयसोमरेज एन्झाइम. क्लिअर? कळाले सगळ्यांना क्वेश्चन? त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच फ्रॉम फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू अबाउट ग्लुकोपायरॅनोज. कोणाबद्दल स्टेटमेंट दिले आपल्याला, तर ग्लुकोपायरॅनोज बद्दल स्टेटमेंट दिले. आणि आपल्याला विचारलं ग्लुकोपायरॅनोज बद्दल कोणती स्टेटमेंट ही ट्रू नाहीये. तर मला अगोदर सांगा मित्रांनो, ग्लुकोपायरॅनोज आपण कोणाला म्हणतो? पटपट कमेंट करायचे, आता कमेंट चालूच ठेवायच्या. ग्लुकोपायरॅनोज आपण कोणाला म्हणतो? कोणत्या स्ट्रक्चरला आपण ग्लुकोपायरॅनोज म्हणतो? सांगा पटकन कमेंट मध्ये. नाही सर, समोर क्वेश्चन दिसतो तर मग आम्ही डायरेक्ट आन्सरच बघतो असं नाही. नाही माहिती का आपल्याला ग्लुकोपायरॅनोज? यस, काय सायक्लिक स्ट्रक्चर. जे ग्लुकोज आहे बघा मित्रांनो, त्या ग्लुकोजच्या सायक्लिक स्ट्रक्चरला आपण ग्लुकोपायरॅनोज म्हणतो. जो ग्लुकोज असणार आहे त्या ग्लुकोजच्या सायक्लिक स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो मित्रांनो? ग्लुकोपायरॅनोज. ऋतुजा भुजाडेने बरोबर सांगितलंय. सायक्लिक स्ट्रक्चर जे असणार आहे ग्लुकोजचं
त्याला म्हणतो आपण ग्लुकोपायरॅनोज, ज्याचे 2 ॲनोमर्स असतात. माहिती ना आपल्याला ॲनोमर्स, एक अल्फा आणि एक बीटा. जो 1 नंबरचा कार्बन आहे त्या 1 नंबरच्या कार्बनच्या कॉन्फिगरेशन मध्ये फरक असतो. 1 नंबरच्या कार्बनचा OH खालच्या साईडला लिहिला अल्फा म्हणतो, वरच्या साईडला लिहिला बीटा म्हणतो. आता बघा याबद्दल आपल्याला काही स्ट्रक्चर दिलंय. काय म्हणतात ते, इट हॅज हेमी ॲसिटल स्ट्रक्चर. कोणासारखं स्ट्रक्चर आहे म्हणतात ते, हेमी ॲसिटल स्ट्रक्चर. आता आपण अल्कोहोल फिनॉल मध्ये अल्डिहाइड कीटोन मध्ये हेमी ॲसिटल बघितलंय. तर माझ्या मते हेमी ॲसिटलचं स्ट्रक्चर थोडंसं आपल्याला आठवत असेल. जो अल्डिहाइड आहे तुम्ही असं लिहिता RCH, नंतर इथं लिहिला तुम्ही OR आणि इथं H लिहिला, तर याला आपण हेमी ॲसिटल म्हणतो. मग इथं जनरल आपण जर विचारलं बा हा O आहे, नंतर ह्या साईडला जनरल ग्रुप अटॅच आहे, याचा अर्थ हे स्ट्रक्चर हेमी ॲसिटल आहे. बरोबर. त्यानंतर आता आपण सेकंड स्टेटमेंट वाचवा. द कार्बन ॲटम नंबर 1 इज ॲनोमेरिक. बरोबर आहे का? या सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये जो 1 नंबरचा कार्बन आहे, लक्षात घ्या मित्रांनो, ग्लुकोजच्या सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये 1 नंबरच्या कार्बनला ॲनोमेरिक म्हणता आणि फ्रुक्टोजच्या सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये 2 नंबरच्या कार्बनला ॲनोमेरिक कार्बन म्हणता. याचा अर्थ बी ऑप्शन मध्ये दिलेली स्टेटमेंट पण काय मित्रांनो, करेक्ट आहे. आपल्याला नॉट करेक्ट ओळखायची किंवा नॉट ट्रू ओळखायची. पहिली स्टेटमेंट बरोबर आहे, सेकंड स्टेटमेंट पण बरोबर आहे. त्यानंतर थर्ड स्टेटमेंट दिली बघा सी ऑप्शन मध्ये, अ रिंग इज फॉर्म 6 कार्बन अँड 1 ऑक्सिजन ॲटम. बघा काय म्हणणं आहे त्यांचं, ही जी रिंग तयार होते त्या रिंग मध्ये 6 कार्बन आहे आणि 1 ऑक्सिजन आहे. बघा मित्रांनो, आता इथं जर आपण ह्या रिंगचा विचार केला, 1 2 3 4 5 कार्बन आहे. मग एखादं म्हणल सर इथं पण 1 कार्बन आहे ना. बघा हा जो CH2OH हा कार्बन आहे बरोबर आहे, पण तो रिंग मध्ये नाहीये, रिंगच्या बाहेर येतो. मग रिंग मध्ये जर विचार केला बघा 1 2 3 4 5 आणि 1 ऑक्सिजन, म्हणजे 6 मेंबर रिंग आहे, पण त्या 6 मेंबर रिंग मध्ये 5 कार्बन आहे आणि 1 ऑक्सिजन आहे. त्यांचं म्हणणं आहे 6 कार्बन आहे आणि 1 ऑक्सिजन आहे. आपलं म्हणणं काय आहे, 5 कार्बन आणि 1 ऑक्सिजन आहे. त्यांचं म्हणणं आहे 6 कार्बन आणि 1 ऑक्सिजन आहे. याचा अर्थ ही स्टेटमेंट करेक्ट नाहीये मित्रांनो. आणि आपल्याला नॉट ट्रू म्हणजे करेक्ट नसलेली स्टेटमेंट ओळखायची होती. याचा अर्थ सी हे ऑप्शन काय तर करेक्ट आहे. क्लिअर? समजला का क्वेश्चन? कारण याचा आन्सर कोणीच दिलेलं नाहीये आणि एवढा पण टफ क्वेश्चन नव्हता. हा एकदम सोपा क्वेश्चन होता, पण याचा आन्सर कोणीच दिलेलं नाहीये. त्यामुळे आता मी जे सांगितलं ते ऑप्शन कळालं का सगळ्यांना? सी ऑप्शन कसं आलं हे कळालं असेल सगळ्यांना माझ्या मते. नसेल कळलं तर मला कमेंट करून सांगा, पण शक्यतो कळालंय सगळ्यांना. कळालं असेल तर पटकन वाय टाईप करा, म्हणजे आपल्याला पुढच्या क्वेश्चन कडे. सार्थक बरोबर सांगताय. यस कळालंय. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय. आयडेंटिफाय आर इन फॉलोइंग रिॲक्शन. बघा एक रिॲक्शन दिली आणि त्या रिॲक्शन मध्ये जो रिएजंट आर कोणता असेल आपल्याला विचारलंय. तर बघा मित्रांनो, रिॲक्शन मध्ये काय दिलं त्यांनी, ग्लुकोज कन्वर्ट इनटू ग्लुकॉक्झाइम. 2024च्या सीईटी मध्ये विचारलेला हा क्वेश्चन आहे. काय म्हणतात ते, ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लुकॉक्झाइम. ऑक्झाइम म्हटलं का आपल्याला लगेच आठवलं पाहिजे मित्रांनो. ऑक्झाइम म्हटल्यावर आपल्याकडे एकच रिएजंट आहे, कोणता आठवलं का? अल्डिहाइड कीटोन मध्ये बघितलं होतं आपण. अल्डिहाइड कीटोन. हा पटपट सांगताय आता सगळे. सृष्टी साठे, सिद्धी सांगा. ऑक्झाइम म्हटलं का आपल्याकडे एकच रिएजंट आहे, कोणता रिएजंट आहे? हायड्रॉक्झिल अमाइन NH2OH. हा जो हायड्रॉक्झिल अमाइन आहे मित्रांनो, तो जो ग्लुकोज आहे, मग ग्लुकोज मध्ये माहिती आहे आपल्याला एक असा अल्डिहाइड असतो, त्यानंतर CHOH 4 टाइम, त्यानंतर CH2OH. मग हा जो NH2OH ची जर रिॲक्शन केली तर हा जो कार्बन मधला हा ऑक्सिजन आणि हा H2 इथं असं तयार होतो C11NOH. नंतर इथं आपण H लिहिणार, नंतर CHOH 4 टाइम आणि CH2OH. काय नाव याचं? ग्लुकॉक्झाइम. आणि ऑक्झाइम तयार करण्यासाठी आपण रिएजंट घेणार कोणता मित्रांनो? हायड्रॉक्झिल अमाइन, दॅट इज NH2OH.
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय आणि नेक्स्ट क्वेश्चन जो दिसतोय, विच ऑफ द फॉलोइंग रिएजंट काय म्हणतात ते इन फेअर्स प्रेझेन्स ऑफ प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप इन ग्लुकोज, म्हणजे खाली दिलेल्या पैकी कोणता रिएजंट हा आपल्याला सांगतो का ग्लुकोज मध्ये प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे. प्रायमरी म्हणजे कळतो ना आपल्याला CH2OH. काय वाटतं सांगा, कोणत्या रिएजंटची रिॲक्शन आपण ग्लुकोज सोबत केली आणि त्यावरून आपल्याला कळालं तर ग्लुकोज मध्ये प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप प्रेझेंट आहे. जे आपण सहा रिएजंट वापरून रिॲक्शन घेतल्या होत्या ते इव्हिडन्सेस होते. अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट आहे, सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप प्रेझेंट आहे, 6 कार्बन ॲटम प्रेझेंट आहे. त्याच्या रिॲक्शन घेतल्या होत्या आपण, आठवतं? हायड्रॉक्झिल अमाइन सोबत, हायड्रोजन सायनाइड सोबत, नंतर विचार केला आपण ब्रोमीन वॉटर सोबत, डायल्यूट नायट्रिक ऍसिड सोबत, ऍसिटिक अनहायड्राइड सोबत, हायड्रोजन आयोडाइड सोबत. सांगा मग त्यातली कोणती रिॲक्शन आहे ज्या रिॲक्शन वरून आपल्याला कळतं की ग्लुकोजच्या स्ट्रक्चर मध्ये प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप प्रेझेंट आहे, CH2OH. पटकन. बऱ्याच जणांनी ऑप्शन पण सांगितलंय, सृष्टी साठे, सिद्धी, ऋतुजा. अगोदरचं आहे ते, अगोदरच्या क्वेश्चनचं सांगितलं होतं का? सृष्टीने याच क्वेश्चनचं सांगितलंय माझ्या मते. सिद्धीने सांगितलंय. आता सिद्धी ऑप्शन चुकलंय तुमचं. हायड्रोजन सायनाइडची रिॲक्शन आपण अल्डिहाइड सोबत करतो. सार्थक कवडे बरोबर सांगताय. तर बघा मित्रांनो, हा जो ग्लुकोज आहे त्या ग्लुकोजची रिॲक्शन आपण डायल्यूट नायट्रिक ऍसिड सोबत जर केली तर तो डायल्यूट नायट्रिक ऍसिड ह्या अल्डिहाइडचं पण ऑक्सिडेशन करतो, प्रायमरी अल्कोहोलचं पण ऑक्सिडेशन करतो आणि असे 2 कार्बोक्सिलिक ग्रुप येतात, ज्याला तुम्ही कोणता ऍसिड म्हणता? आता आला ना कोणत्या तरी क्वेश्चन मध्ये, सॅकॅरिक ऍसिड. आणि ह्या सॅकॅरिक ऍसिड वरून आपल्याला कळालं CH2OH हा कार्बोक्सिलिक ग्रुप मध्ये कन्वर्ट झाला. याचा अर्थ प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप प्रेझेंट आहे हे सांगणारा रिएजंट कोणता? डायल्यूट नायट्रिक ऍसिड. ऑप्शन सी हे करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, आयडेंटिफाय ग्लायकोसिडिक लिंकेज फॉर फॉर्मेशन ऑफ चेन अँड ब्रांचेस रिस्पेक्टिव्हली इन अमायलोपेक्टिन. पटपट आलं पाहिजे. आता अमायलोपेक्टिनचं स्ट्रक्चर आठवतं ना आपल्याला? अमायलोपेक्टिन म्हणजे कोणाचं स्ट्रक्चर आहे मित्रांनो? तर आपल्याला माहिती आहे स्टारचं स्ट्रक्चर आहे. ज्या स्टारच्या स्ट्रक्चर मध्ये अगोदर अमायलेज तयार होतं. अमायलेज कसं तयार होतं तर एकाचा C1 दुसऱ्याचा C4 हे सगळे अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज मॉलिक्यूल असतात. आणि हे अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज अगोदर असे स्ट्रेट चेन मध्ये कंबाईन होऊन एक लिनियर कॉम्पोनंट तयार करता, त्याला तुम्ही अमायलेज म्हणता. आणि मग हे अमायलेज तयार झाल्यानंतर माहिती आपल्याला एक चेन आहे, त्या चेन मधला बघा, त्या चेन मधला 1 नंबरचा कार्बन आणि दुसऱ्या चेन मधला आपण जर विचार केला मित्रांनो, दुसऱ्या चेन मधला जो ग्लुकोपायरॅनोज आहे त्याचा 6 नंबरचा कार्बन, असे हे दोघं एकमेकांना कंबाईन होतात. म्हणजे इथं कोणता असणार? हा 1 नंबर, हा 6 नंबर. म्हणजे लिंकेज कोणकोणतं असतं सांगा अमायलोपेक्टिन मध्ये? स्ट्रेट चेन तयार करताना सांगा, स्ट्रेट चेन करताना C1 C4 आणि ब्रांच साठी C1 C6. कोणतं ऑप्शन सांगा? सिद्धीने बरोबर सांगितलंय. ऋतुजा थोडस चुकलंय, तुम्ही बीटा आणि अल्फा. तर बघा, सुक्रोज असेल म्हणजे जो स्टार्च आहे म्हणजे अमायलेज असेल किंवा अमायलोपेक्टिन असेल, त्यातले सगळे कॉम्पोनंट हे अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज पासून तयार होतात. याचा अर्थ अल्फा यायला पाहिजे. मग अल्फा 1,4 अँड अल्फा 1,6. आता इथं पण 1,4 असं इथं पण आहे 1,6, म्हणजे हे दोन्ही पण ऑप्शन आहे. पण इथं बीटा दिलं, इकडे अल्फा दिलं, इथं अल्फा दिलं, इकडे बीटा दिलं. म्हणजे ते आपल्याला कन्फ्यूज करण्याचा कोणता चान्स सोडत नाही. म्हणजे आन्सर चुकण्यासाठी ते खूप सारे प्रयत्न करतात, पण आपण प्रयत्न हे आन्सर चुकण्यासाठी नाही तर आन्सर करेक्ट येण्यासाठी करायचे. आणि त्यासाठी आपली कन्सेप्ट क्लिअर पाहिजे मित्रांनो.
कन्सेप्ट क्लिअर असेल तरच आपण बरोबर आन्सर पर्यंत पोहोचू शकतो, अदरवाईज ते आपल्याला चुकण्यावरच टपलेले असतात. चुकवायचं कसं? जसं 1 4 1 6 पाठ केलं तर 3 ऑप्शन दिसले आपल्याला, 1 4 1 6 1 4 1 6 1 4 1 6, पण आपल्याला कळायला पाहिजे 1 4 1 6 आहे पण सगळे अल्फा आहे, याचा अर्थ डी हे ऑप्शन काय मित्रांनो करेक्ट आहे. क्लिअर? सार्थक कवडे, सिद्धी, नंतर ऋतुजा भुजाडे यांनी करेक्ट आन्सर सांगितले. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय. आयडेंटिफाय मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ लेव्हिलोज. पटकन सांगायचं. लेव्हिलोज कोणाला म्हणता हे जर कळालं तर आपल्याला आन्सर पटकन येईल, एका सेकंदात आन्सर येईल. फक्त तुम्हाला लेव्हिलोज काय हे कळायला पाहिजे. आणि कालचं लेक्चर जर बघितलं असेल तर लेव्हिलोज कळाला आहे, अदरवाईज कालचं लेक्चर नाही बघितलं तर लेव्हिलोज नाही कळाला बऱ्याच जणांना. आनंद उंगले बरोबर आन्सर सांगताय. आनंद उगले आता परत दुसरं ऑप्शन सांगितलं तुम्ही, नेमकं कोणतं करेक्ट आहे? तर बघा मित्रांनो, लेव्हिलोज जो असणार आहे तर लेव्हिलोज म्हणजेच काय तर थोडक्यात हा जो फ्रुक्टोज आहे, फ्रुक्टोज म्हणजे माहिती आपल्याला, फ्रुक्टोज एक्झाम्पल आहे कीटो हेक्झोज. मग याला लेव्हिलोज का बरं म्हणतात? तर नॅचरली ऑकरिंग फ्रुक्टोज इज लिव्हो-रोटेटरी. निसर्गात आढळणारा जो फ्रुक्टोज आहे तो लिव्हो-रोटेटरी आहे म्हणून त्याला लेव्हिलोज म्हणतात. आणि माहिती मग आपल्याला फ्रुक्टोजचा फॉर्म्युला C6H12O6. म्हणजे आता ऑप्शन पर्यंत आपण पोहोचलोय मित्रांनो. C6H12O6 दॅट इज ए ऑप्शन. ए ऑप्शन हे काय असणार आहे तर आपल्यासाठी करेक्ट असणार आहे. प्रतीक्षा काळे, आनंद उगले करेक्ट आन्सर सांगितलंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय आणि नेक्स्ट क्वेश्चन मध्ये विचारतात आहे व्हॉट इज द नंबर ऑफ कायरल कार्बन ॲटम इन थ्रिओज. काय म्हणतात ते, आता जो थ्रिओज आहे त्या थ्रिओज मध्ये कायरल कार्बन ॲटम किती सांगा. कायरल कार्बन म्हणजे माहिती ना आपल्याला, त्याला तुम्ही असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणता. थ्रिओज मध्ये किती असिमेट्रिक कार्बन ॲटम प्रेझेंट आहे हे विचारलं 2024च्या सीईटी मध्ये. आणि लक्षात घ्या मित्रांनो, हे जे 3 चॅप्टर राहिलेले क्वेश्चन कमी आहे पण एक्झॅक्ट आपल्याला मार्क मिळवून देणारे क्वेश्चन आहे, पण त्यासाठी तुम्हाला माहिती ही एक्झॅक्ट पाहिजे. तर बघा, इरिथ्रोज असं कुठं ऐकलंय तुम्ही? इरिथ्रोज, त्याच इरिथ्रोजला आपण थ्रिओज म्हणणार. आणि इरिथ्रोज हे एक्झाम्पल माझ्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल घेतलं होतं अल्डो टेट्रोज. कशाचं घेतलं होतं? अल्डो टेट्रोज म्हणजे 4 कार्बन. मग 4 कार्बन असलेला अल्डो टेट्रोजचं स्ट्रक्चर आपण कसं काढणार? तर बघा मित्रांनो, 4 कार्बन काढणार, अल्डिहाइड, याचा अर्थ 1 नंबरला अल्डिहाइड ग्रुप लिहिणार. बाकी उरलेले जे कार्बन आहे त्या कार्बनला आपण OH लिहिणार आणि हायड्रोजन लिहिणार. बघा इथं H, इथं लिहिला H, इथं लिहिला H, इथं लिहिला H. हे जे स्ट्रक्चर आहे इरिथ्रोज किंवा थ्रिओज. सांगा आता स्ट्रक्चर काढल्यानंतर तुम्ही सांगा असिमेट्रिक कार्बन ॲटम. पटकन आता आलं पाहिजे आन्सर सगळ्यांना. इरिथ्रोज किंवा थ्रिओज हे जे स्ट्रक्चर आहे आता तुम्ही सांगायचं यामध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटम किती. मग हे 4 लिहिले म्हणजे 4 नाही, नाही तर मग तुम्ही 4 सांगायला बसले. महेशने ऑप्शन सांगितलंय, चुकलंय ऑप्शन. आनंद उगले बरोबर सांगितलंय. बाकीचे पटपट सांगायचं. समोर स्ट्रक्चर आहे तुमच्या असिमेट्रिक कार्बन ॲटम ओळखता आला पाहिजे. असिमेट्रिक कार्बन ॲटम याचा अर्थ जो कार्बन इतर 4 वेगवेगळ्या ग्रुपला अटॅच आहे. ऋतुजा भुजाडे चुकले तुमचं, सिद्धीने बरोबर सांगितले, सार्थक कवडेचं पण चुकले. असं नक्की करू मित्रांनो. आता आपण असं एकदम सोप्या चॅप्टरकडे आलोय जे आपल्याला परफेक्ट मार्क मिळवून देणार आहे. आणि आपण अवघड चॅप्टरचा खूप अभ्यास केला आणि सोप्या चॅप्टर मध्ये चुकतोय, सिली मिस्टेक म्हणतात, तसं नको व्हायला. आपला स्कोर कुठल्याही प्रकारे आपण कमी होऊ द्यायचा नाहीये. प्रतीक्षा काळे चुकले तुमचं, सार्थक शेलार तुमचं पण चुकलंय, वेदांग सदावर्ते बरोबर सांगताय.
बघा असिमेट्रिक कार्बन ऍटम म्हणजे जो कार्बन 4 वेगवेगळ्या ग्रुपला अटॅच आहे. बघा या पहिल्याचा जर विचार केला तर 1 2 3 अटॅच, याचा अर्थ हा याचा तर काही विशेष नाहीये. आता ह्या दुसऱ्याचा विचार केला, एका बाजूने OH, दुसऱ्या बाजूने H, तिसऱ्या बाजूने अल्डिहाइड आणि चौथ्या बाजूने हा पूर्ण ग्रुप अटॅच आहे, याचा अर्थ हा असिमेट्रिक आहे. याचा विचार केला हा पण असिमेट्रिक आहे, कारण HOH हा जो ग्रुप आणि हा एक ग्रुप. आता या तिसऱ्याचा चौथ्याचा विचार केला तर याला 2 सेम हायड्रोजन अटॅच आहे, याचा अर्थ तो असिमेट्रिक येणार नाही. हा पहिला येणार नाही, चौथा येणार नाही, याचा अर्थ ह्या 3OHच्या स्ट्रक्चर मध्ये किती असिमेट्रिक कार्बन आहे किंवा किती कायरल कार्बन ऍटम आहे मित्रांनो, तर 2. क्लिअर? आता कळालंय सगळ्यांना. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय आणि नेक्स्ट क्वेश्चन जो दिसतोय तुम्हाला, व्हॉट टाइप ऑफ ग्लायकोसिडिक लिंकेज आर डेव्हलप व्हेन एक्सेस ग्लुकोज इज टू बी स्टोर फॉर फ्युचर यूज इन एनिमल. एकदम सोपा क्वेश्चन आहे, फक्त थोडीशी माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे, अदरवाईज हा क्वेश्चन पण आपल्याला येऊ शकत नाही. काय म्हणतात ते, व्हॉट टाइप ऑफ ग्लायकोसिडिक लिंकेज आर डेव्हलप. बघा हा 2024 ला विचारलेला क्वेश्चन आहे, कोणत्या टाइपचं ग्लायकोसिडिक लिंकेज हे डेव्हलप होतं व्हेन एक्सेस ग्लुकोज इज स्टोर फॉर फ्युचर यूज इन एनिमल. मला आता अगोदर सांगा, एनिमल मध्ये ग्लुकोज हे स्टोर केलं जातं कोणत्या फॉर्म मध्ये, प्लांट मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये, आणि एनिमल मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये ग्लुकोज हे स्टोर केलं जातं ते सांगा अगोदर, मग आपण आन्सर कडे जाऊ. सांगा, ग्लुकोज हे स्टोर केलं जातं प्लांट मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये, आणि ग्लुकोज हे स्टोर केलं जातं एनिमल मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये. आता बायो मध्ये वगैरे तर यायला पाहिजे, नाही बायो तर केमिस्ट्री मध्ये पण आपण शिकलोय. ऑप्शन नका सांगू, मला याचा आन्सर सांगा. ग्लुकोज हा प्लांट मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये स्टोर केला जातो आणि एनिमल मध्ये तो कोणत्या फॉर्म मध्ये स्टोर केला जातो. कारण याचा आन्सर आलं तरच आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. सांगा पटपट, एवढं पण अवघड नाही. याचा अर्थ कालचं लेक्चर बऱ्याच जणांनी बघितलेलं नाहीये, आपल्याला लेक्चर बघणं गरजेचं आहे. तुम्ही आता आठवा, तुम्हाला जर एवढे सोपे पॉइंट कळत नाहीये याचा अर्थ आपल्याला ते लेक्चर करणं गरजेचंच आहे. आणि परत सगळ्यांना सांगणं मित्रांनो, थोडे राहिलेले चॅप्टर आहे, पण कोणी असं वाटू देऊ नका सर झालं सगळं, थोड्यासाठी आम्ही नाही बघणार आहे. बघा एकदा लेक्चर बघून घ्या, जेणेकरून मग आपल्याला आपल्या कन्सेप्ट क्लिअर होईल, मग क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आपल्याला. हा वेदांगने बरोबर सांगितलंय, वेदांगने अगदी करेक्ट आन्सर सांगितलंय. प्लांट मध्ये ग्लुकोज हा स्टोर केला जातो इन द फॉर्म ऑफ स्टार्च, आणि एनिमल मध्ये ग्लुकोज हा स्टोर केला जातो इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. कोणत्या फॉर्म मध्ये मित्रांनो, ग्लायकोजन. मग आपल्याला इथं विचारलं ग्लुकोज इज स्टोर फॉर फ्युचर यूज इन एनिमल मध्ये. मग एनिमल मध्ये ग्लुकोज स्टोर केला जातो ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये. मग थोडक्यात आपल्याला ग्लायकोजन मध्ये असलेलं ग्लायकोसिडिक लिंकेज बघायचंय. मग तुम्ही म्हणणार सर ग्लायकोजनचं स्ट्रक्चर वगैरे तर काही शिकवलंच नाही तुम्ही, तर ग्लायकोजनच्या स्ट्रक्चर मध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट सांगितला त्यांनी. ग्लायकोजनचं स्ट्रक्चर हे सिमिलर आहे कोणासारखं, अमायलोपेक्टिन सारखं. कोणासारखं मित्रांनो, ग्लायकोजनचं स्ट्रक्चर अमायलोपेक्टिन सारखं आहे. मग अमायलोपेक्टिन मध्ये ग्लायकोसिडिक लिंकेज माहित असेल तर ग्लायकोजन मध्ये पण येईल. सांगा पटकन, आता अमायलोपेक्टिनचं घेतलं आपण ग्लायकोसिडिक लिंकेज आता एका क्वेश्चन मध्ये, सांगा पटकन सांगा. महेश जगताप करेक्ट आन्सर सांगितले आता महेशने. आनंद उगले ऑप्शन चुकले. सार्थक कवडे बरोबर सांगताय. सिद्धीने पण बरोबर सांगितलंय. तर बघा मित्रांनो, अमायलोपेक्टिन मध्ये ग्लायकोसिडिक लिंकेज हे असतं अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचा C1C4 आणि C1C6, पण दोन्ही अल्फा पाहिजे, याचा अर्थ डी हे ऑप्शन करेक्ट आहे. बघा क्वेश्चन कसा फिरून विचारतं, ते डायरेक्ट सरळ विचारू शकत होते. अमायलोपेक्टिन मध्ये
ग्लायकोसिडिक लिंकेज किंवा ग्लायकोजन मध्ये ग्लायकोसिडिक लिंकेज त्यांनी किती संबंध लावला आपल्याला बघा. ॲनिमल मध्ये ग्लुकोज स्टोअर केला जातो फ्युचर यूज साठी आणि त्यामध्ये ग्लायकोसिडिक लिंकेज कोणतं. मग आपल्याला एवढं सगळं शोधावं लागलं. ॲनिमल मध्ये ग्लुकोज ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये, ग्लायकोजनचं स्ट्रक्चर अमायलोपेक्टिन सारखं आणि मग अमायलोपेक्टिन मध्ये लिंकेज C1 C4 अँड C1 C6. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय. विच कार्बन ॲटम ऑफ ग्लुकोपायरॅनोज नंबर फ्रॉम C1 to 6 इज अॅनोमेरिक. एकदम सोपा आहे. आता हा क्वेश्चन 2025 च्या सीईटी मध्ये विचारलेला आहे. जे ग्लुकोपायरॅनोजचं स्ट्रक्चर आहे त्यात अॅनोमेरिक कार्बन कोणता, C1 पासून C6 पर्यंत. म्हणजे 1 नंबरच्या कार्बन पासून 6 नंबरच्या कार्बन पर्यंत अॅनोमेरिक कार्बन तुम्ही कोणाला म्हणता. पटकन आलं पाहिजे याचा आन्सर. इतका वेळ लावायचा नाही, पटकन. काही क्वेश्चन एकदम सोपे ते पटकन सांगायचे. सेकंद लागला पाहिजे असे क्वेश्चन सॉल्व्ह करायला. अॅनोमेरिक कार्बन ओळखायचा आहे तुम्हाला ग्लुकोज मधला. पटपट. ऋतुजा बुजाडे बरोबर सांगितले, सिद्धीने पण बरोबर सांगितले, सार्थकने पण बरोबर सांगितले. तर बघा मित्रांनो, जो ग्लुकोपायरॅनोज आहे त्या ग्लुकोपायरॅनोजचं स्ट्रक्चर माहिती आहे आपल्याला. अशा टाईपचं स्ट्रक्चर आहे आणि त्यामध्ये हा जो 1 नंबरचा कार्बन आहे त्याला म्हणतो आपण अॅनोमेरिक कार्बन. आता ग्लुकोजचं विचारलं तर फ्रुक्टोजचं पण सांगून देतो. फ्रुक्टोज मध्ये हा जो 2 नंबरचा कार्बन आहे त्याला आपण अॅनोमेरिक कार्बन म्हणतो. ऑप्शन याचं येईल ऑप्शन डी C1. वेदांत चुकले, ऑप्शन सी. तुम्ही ऑप्शन सी सांगितलं, याचा अर्थ C2 हा फ्रुक्टोज मध्ये, फ्रुक्टोजच्या सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये 2 नंबरच्या कार्बनला अॅनोमेरिक कार्बन म्हणता. ग्लुकोज मध्ये 1 नंबरच्या कार्बनला अॅनोमेरिक म्हणता. त्यानंतर आयडेंटिफाय ग्लायकोसिडिक लिंकेज इन माल्टोज. बघा आता कोणामधलं स्ट्रक्चर विचारलं, माल्टोज मध्ये ग्लायकोसिडिक लिंकेज कोणत्या 2 कार्बन मध्ये. तर बघा मित्रांनो 23, 24, 25 सलग 3 वर्ष रिपीट झालेला हा क्वेश्चन आहे. माल्टोज, मला सांगा माल्टोज एक्झाम्पल कशाचं आहे. तर माल्टोज हे एक्झाम्पल आहे डायसॅकराइडचं. ज्या माल्टोज मध्ये 2 मॉलिक्यूल असतात ग्लुकोजचे. किती मॉलिक्यूल असतात मित्रांनो, 2. दोन्ही पण असतात ग्लुकोजचे. दोन्ही ग्लुकोज कोणत्या फॉर्म मध्ये असतात, तर दोन्ही ग्लुकोज हे अल्फा डी फॉर्म मध्ये असतात. म्हणजे अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज असतात. मग आता यामध्ये ग्लायकोसिडिक लिंकेज सिद्धीने बरोबर सांगितले. तर पहिला जो अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आहे त्याचा 1 नंबरचा कार्बन आणि दुसऱ्याचा 4 नंबरचा कार्बन. अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचे 2 मॉलिक्यूल, त्यातला पहिल्याचा 1 नंबर आणि दुसऱ्याचा 4 नंबरचा कार्बन असे 2 कंबाईन झालेले असतात ग्लायकोसिडिक लिंकेजने. कोणतं येईल मग ऑप्शन, तर ऑप्शन ए यायला पाहिजे अल्फा 1,4. काय अल्फा 1,4. बऱ्याच जणांनी हे ऑप्शन सांगितलंय. महेश जगताप, सिद्धी, ऋतुजा, सार्थक कवडे, वेदांग सदावर्ते. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय पटपट. आयडेंटिफाय नॉन रिड्युसिंग शुगर फ्रॉम फॉलोइंग. बघा 3 वेळा रिपीट झालाय आपण 23, 24, 25. आता नॉन रिड्युसिंग एक आपल्याला माहिती आहे, एक नॉन रिड्युसिंग आहे, बाकी सगळे रिड्युसिंग आहे. मग कोणता नॉन रिड्युसिंग आहे पटकन सांगा. पटपट याचा पण आन्सर पटकन यायला पाहिजे. नॉन रिड्युसिंग शुगर ज्याचे दोन्ही अॅनोमेरिक कार्बन एकमेकांना कंबाईन असतात मित्रांनो. जो डायसॅकराइड ज्याचे दोन्ही अॅनोमेरिक कार्बन एकमेकांना कंबाईन आहे. आनंद उगले आन्सर चुकले, सिद्धीने बरोबर आन्सर सांगितले. आनंद उगले आता बरोबर आन्सर सांगताय. तर बघा जो काही सुक्रोज आहे मित्रांनो, सुक्रोज हा कसा आहे नॉन रिड्युसिंग आहे, कारण की त्याचा अल्डिहाइड ग्रुप आणि किटोनिक ग्रुप दोन्ही पण कनेक्ट आहे. ते फ्री नाहीये, ते समोरच्याचं रिडक्शन करू शकत नाही, म्हणून सुक्रोज हा नॉन रिड्युसिंग आहे. फ्रुक्टोज, ग्लुकोज, माल्टोज हे सगळे काय मित्रांनो रिड्युसिंग शुगर आहे. कोणत्या टाईपचे असणार हे रिड्युसिंग शुगर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय. विच फ्रॉम फॉलोइंग कंपाऊंड प्रोड्यूस ग्लुकोज अँड
गॅलॅक्टोज ऑन हायड्रोलिसिस. हा 2025 ला विचारलेला क्वेश्चन आहे. काय म्हणणं आहे त्यांचं, कोणता कंपाऊंड आहे त्याचा हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला एक मॉलिक्यूल ग्लुकोजचा भेटल. सांगा, एक मॉलिक्यूल ग्लुकोजचा भेटल आणि एक मॉलिक्यूल हा गॅलॅक्टोजचा भेटल. सांगा, ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज याचा अर्थ मित्रांनो दोन काय इथं दोन मोनोसॅकराइड भेटले. याचा अर्थ आपला हा जो मॉलिक्यूल आहे तो काय पाहिजे, डायसॅकराइड पाहिजे. काय पाहिजे मित्रांनो, डायसॅकराइड. आणि एक्झाम्पल जर बघितले आपण, रॅफिनोज हा ट्रायसॅकराइड आहे, स्टॅचायोज हा टेट्रासॅकराइड आहे, म्हणजे उरले दोनच, एक लॅक्टोज आणि माल्टोज, हे दोघं डायसॅकराइड आहे. मग हा तर येणार नाही, हा ट्रायसॅकराइड आहे, हा टेट्रासॅकराइड आहे, म्हणजे इथं 4 मॉलिक्यूल भेटायला पाहिजे, इथं 3 भेटायला पाहिजे, आपल्याला 2 दिले. याचा अर्थ आपल्याकडे 2 ऑप्शन राहिले, ए आणि डी. म्हणजे लॅक्टोज यायला पाहिजे किंवा माल्टोज यायला पाहिजे. मग आपल्याला पटकन कळायला पाहिजे ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज. आता आपण बघितलं जो माल्टोज आहे त्या माल्टोज मध्ये 2 मॉलिक्यूल असतात, दोन्ही पण ग्लुकोज असतात आणि दोन्ही ग्लुकोज हे अल्फा फॉर्म मध्ये असतात. आता आपण बघितलं इथे. मग उरलं आता कोणता, तर एकच उरला, लॅक्टोज. ज्या लॅक्टोजचा हायड्रोलिसिस केलं तर एक ग्लुकोज भेटल आणि एक गॅलॅक्टोज भेटल. कालचं लेक्चर जर बघितलं तर पटपट सगळे आन्सर येईल तुम्हाला. काल मी सगळं सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगितलंय काय काय लक्षात ठेवायचं, आणि जेवढं लक्षात ठेवायचं सांगितलं ते लक्षात ठेवा, तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचून जाता. सांगा कोणतं ऑप्शन, लॅक्टोज ज्याचं हायड्रोलिसिस झालं तर एक मॉलिक्यूल ग्लुकोजचा भेटल आणि एक गॅलॅक्टोजचा भेटल. ऑप्शन ए हे करेक्ट आहे मित्रांनो. वेदांगने डी ऑप्शन सांगितलं, सार्थकने ए ऑप्शन सांगितलंय, वेदांगने आता परत ए ऑप्शन सांगितलंय. माझ्या मते सर्वांना कळालं आता ए ऑप्शन कसं काय आलेलं. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय आणि नेक्स्ट क्वेश्चन दिसतोय तुम्हाला, विच फ्रॉम फॉलोइंग टेस्ट डिसाइड स्ट्रेट चेन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. 2025 ला विचारलेला क्वेश्चन आहे, एकदम सोपा क्वेश्चन आहे. कोणत्या टेस्ट वरून आपल्याला कळतं, तर ग्लुकोज हा स्ट्रेट चेन कंपाऊंड आहे. पटकन आलं पाहिजे याचा आन्सर, आता पटकन आलं पाहिजे. पटपट स्टेटमेंट वाचा आणि सांगा. पहिली स्टेटमेंट आहे, ग्लुकोज फॉर्म ऑक्झाईम व्हेन ट्रीटेड विथ हायड्रॉक्झिल अमाइन. सांगा, हायड्रॉक्झिल अमाइन सोबत रिएक्शन झाली, ऑक्झाईम तयार झाला. यावरून माझ्या मते कळतं तुम्हाला ग्लुकोज मध्ये अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट आहे. बरोबर ना, का स्ट्रेट चेन आहे, नाही. बघा, ग्लुकोज फॉर्म सायनोहायड्रेन. सायनोहायड्रेन याचा अर्थ परत यावरून पण कळतं ग्लुकोज मध्ये अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट आहे. ग्लुकोज फॉर्म्स ग्लुकॉनिक ऍसिड व्हेन ट्रीटेड विथ ब्रोमीन वॉटर. ग्लुकॉनिक ऍसिड तयार होतो, याचा अर्थ ब्रोमीन वॉटर ऑक्सिडेशन करतो अल्डिहाइडचं. म्हणजे ही पण टेस्ट आहे ज्यावरून तुम्हाला कळतं ग्लुकोज मध्ये अल्डिहाइड प्रेझेंट आहे. म्हणजे ए ऑप्शन येणार नाही, बी पण येणार नाही, सी पण येणार नाही. आता डी मध्ये जर बघितलं, ग्लुकोज फॉर्म एन हेक्झेन. बघा, जो ग्लुकोज आहे त्या ग्लुकोजची रिएक्शन जर आपण कोणासोबत केली मित्रांनो, हायड्रोजन आयोडाईड सोबत जर हीट दिली तर तिथं तयार होतो एन हेक्झेन. आणि माहिती आपल्याला एन हेक्झेन हा स्ट्रेट चेन कंपाऊंड आहे. आणि स्ट्रेट चेन कंपाऊंड तयार झाला याचा अर्थ यावरून कळतं आपल्याला ग्लुकोज पण काय आहे, ग्लुकोजचं स्ट्रक्चर पण आहे स्ट्रेट चेन आहे. म्हणजे डी ऑप्शन हे करेक्ट आहे. सिद्धीने सांगितलं, ऋतुजा, सार्थक, कवडे करेक्ट आन्सर सांगितलंय. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय आणि नेक्स्ट क्वेश्चन जो दिसतोय, आयडेंटिफाय साइड चेन प्रेझेंट इन ग्लायसिन अँड अमायनो ऍसिड. बघा, आता काय म्हणणं आहे त्यांचं, जी अमायनो ऍसिड आहे त्या अमायनो ऍसिड मध्ये कोणता अमायनो ऍसिड, ग्लायसिन. ग्लायसिन मध्ये तुम्हाला साइड चेन कोणती ते सांगायचंय. तर बघा मित्रांनो, कुठलाही अमायनो ऍसिड असेल तर त्या अमायनो ऍसिड मध्ये एवढा पार्ट कॉमन असतो, CH, NH2 आणि COOH. एवढा पार्ट कॉमन असतो. बाकी फक्त इथं हा जो R चा पार्ट आहे तो चेंज होत असतो. मग त्यांचं म्हणणं आहे ग्लायसिन मध्ये हा जो R आहे, म्हणजे R ला साइड चेन म्हणता, मग तो R कोण असणार आहे. तर बघा मित्रांनो, ग्लायसिन. ग्लायसिन हे आपल्या फिक्स मध्ये डोक्यात पाहिजे.
कारण ग्लायसिन बद्दल आपल्याला एक पॉइंट माहिती आहे, सगळे अल्फा अमायनो ऍसिड हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, ग्लायसिन हा फक्त ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे. जो ग्लायसिन तयार होतो ऍसिटिक ऍसिड पासून, मग ऍसिटिक ऍसिडचं स्ट्रक्चर माहिती आहे आपल्याला, CH3 नंतर COOH. आता आपल्याला अमायनो ऍसिड तयार करायचा, कसा तयार होतो, जो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे त्यातला हायड्रोजन काढून टाका, अल्फा हायड्रोजन, 3 अल्फा हायड्रोजन आहे, मग त्यातला एक अल्फा हायड्रोजन काढला आणि एक NH2 ग्रुप घेतला. हे स्ट्रक्चर आहे मित्रांनो कोणाचं, ग्लायसिनचं, ज्यामध्ये जो कार्बन आहे ज्याला असिमेट्रिक म्हणू शकत नाही तुम्ही, कारण की 2 हायड्रोजन सेम अटॅच. आता मला सांगा हे स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर कम्पेअर केलं, हा जो पार्ट आहे तो हा आहे आणि R ऐवजी कोण आहे मित्रांनो, H. म्हणजे ऑप्शन यायला पाहिजे ऑप्शन सी. 2024 ला विचारलेला क्वेश्चन आहे, सिद्धीने, सार्थक आणि महेश जगताप करेक्ट आन्सर सांगितलंय. कोणता अमायनो ऍसिड हा, ग्लायसिन. देन द करेक्ट 3 लेटर सिम्बॉल फॉर लायसिन. एकदम म्हणजे एकदम सोपा क्वेश्चन, ज्या क्वेश्चन वरून असं वाटतं की यार सीईटीची लेवल थोडीशी जरा खाली येत चालली. इतक्या सोप्या लेवलचे पण क्वेश्चन सीईटी मध्ये विचारले जाता का, आणि बघा 2024 ला विचारलेला क्वेश्चन आहे, त्यामुळे आपल्याला आलं पाहिजे मित्रांनो. एकदम म्हणजे एकदम सोपा, ह्या लेवलचा क्वेश्चन म्हणजे अवघड आहे आता सीईटीची लेवल. सार्थक कवडे बरोबर ऑप्शन सांगितलंय, बाकीच्यांनी पटपट सांगायचा. एकदम सोपा क्वेश्चन आहे, सगळ्यात म्हणजे सगळ्यात सोपा. या टाईपचा क्वेश्चन बायोमध्ये नाही, फिजिक्स मध्ये नाही, केमिस्ट्री मध्येच एवढा सोपा क्वेश्चन हा विचारलाय. सांगा फक्त लायसिनचा 3 लेटर सिम्बॉल विचारलाय आपल्याला. लायसिन हा अमायनो ऍसिड आहे, त्याचा 3 लेटर सिम्बॉल लायसिन. 3 लेटर घेऊन टाका पहिले पटकन, LYS शोधा. आता इथं याला तर लायसिन नाही म्हणू शकत, याला पण नाही सर, याला पण नाही, याला म्हणू शकतो आम्ही कारण LYS इथंच आहे, बरोबर ना. ओम धुमाळ, आनंद उगले, महेश जगताप, प्रतीक्षा काळे, सगळ्यांनी करेक्ट आन्सर सांगितलंय. क्लिअर. ऋतुजाने पण करेक्ट आन्सर सांगितलंय. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण पटकन जाऊया. विच फ्रॉम फॉलोइंग इज न्यूट्रल अमायनो ऍसिड. बघा काय म्हणतात ते, खाली दिलेल्यापैकी न्यूट्रल अमायनो ऍसिड कोणते. इकडे वा मित्रांनो, पटपट तुम्हाला ऍसिडिक, बेसिक, न्यूट्रल ओळखायची ट्रिक सांगतो. काल तशी मी लेक्चर मध्ये सांगितलीच आहे, पण तरी पण इथं पटकन सांगतो. ऍसिडिक कसे ओळखायचे, 2च ऍसिडिक मध्ये पाठ करून टाका मित्रांनो. कोणतं, ग्लुटॅमिक ऍसिड आणि एक असतं एस्पार्टिक ऍसिड. बघा कोणते 2, एस्पार्टिक ऍसिड आणि ग्लुटॅमिक ऍसिड. म्हणजे ज्याच्यात ऍसिड नाव आलं का समजून घ्यायचं ते ऍसिडिक आहे. नंतर बेसिक, बेसिक मध्ये एक ट्रिक्स लक्षात घ्या, HAL. बेसिक मध्ये 3 येतात, 3 कोणते, HAL. H म्हणजे हिस्टॅडाइन, अर्जेनिन आणि लायसिन. बघा हिस्टॅडाइन, अर्जेनिन आणि लायसिन. आणि बाकी हे 3 आणि हे 2 5 सोडून बाकी सगळे 15 जे ते कोणते मित्रांनो, न्यूट्रल आहे. मग हे 5 पाठ करा. 5 पाठ करायची गरज पण नाहीये, हे ऍसिड नाव आत येतं ऑलरेडी, त्यात ऍसिड नाव आलं का ऍसिडिक, आणि इथं हल पाठ करून ठेवायचं HAL, हिस्टिडीन, नंतर अर्जेनिन आणि लायसिन. बघा अर्जेनिन, मग आपल्याला लगेच कळायला पाहिजे सर हा बेसिक आहे, हिस्टिडीन हा पण बेसिक आहे, लायसिन हा पण बेसिक आहे, ऍसिडिक तर दिलाच नाही. याचा अर्थ व्हॅलिन हा काय मित्रांनो, न्यूट्रल आहे. व्हॅलिन हा काय आहे, न्यूट्रल आहे. याचा अर्थ ऑप्शन हे डी. ही ट्रिक्स लक्षात घ्या, बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह होती. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय. व्हॉट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ नायट्रोजन ऍटम प्रेझेंट इन 1 मोल ऑफ सायटोसिन. आता याचा आन्सर यायला पाहिजे मित्रांनो. सायटोसिन काय सांगा मला, सायटोसिन काय अगोदर, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन, युरॅसिल. आठवलं आता, सांगा सायटोसिन हा काय मित्रांनो. सायटोसिन हा काय आहे, तर माझ्या मते सायटोसिन हा नायट्रोजन बेस आहे. काय मित्रांनो, सायटोसिन हा नायट्रोजन बेस आहे. प्युरिन आहे का पिरिमिडिन, तर सायटोसिन हा पिरिमिडिन आहे. पिरिमिडिन याचा अर्थ सिंगल रिंग. काय आहे, सिंगल रिंग हेट्रोसायक्लिक कंपाऊंड, ज्यामध्ये वा मित्रांनो लक्षात घ्या, इथं एक एन असतो, इथं एक एन असतो. रिंग मध्ये जर विचार केला तर 2 एन आहे, इथं असा डबल बॉन्ड असतो, ह्या कार्बनला असा NH2 अटॅच असतो,
आणि या ठिकाणी जर विचार केला तर असा डबल बॉन्ड ओ असणार आहे. असं जे स्ट्रक्चर आहे, हा सॉरी इथं पण एक डबल बॉन्ड आहे. हे जे स्ट्रक्चर आहे मित्रांनो ते स्ट्रक्चर आहे कोणाचं तर सायटोसिनचं. हा या एन ला पण एच लिहावं लागल कारण की 2 बॉन्ड लिहिले, नायट्रोजन 3 बॉन्ड तयार करतो. मग आपल्याला कळालं नायट्रोजन बेस आहे, करेक्ट अगदी. सायटोसिन हा नायट्रोजन बेस आहे. कोणत्या टाईपचा नायट्रोजन बेस आहे? पिरिमिडीन आहे. पिरिमिडीन याचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे सिंगल रिंग हेट्रोसायक्लिक. मग हे सिंगल रिंग हेट्रोसायक्लिक स्ट्रक्चर आहे सायटोसिनचं. आता आन्सर तुम्ही पटकन सांगायचं. आन्सर आलं. सार्थक कवडे करेक्ट सांगितलंय. सार्थक कवडे बरोबर आन्सर सांगितलंय स्ट्रक्चर वरून. आणि स्ट्रक्चर तुम्हाला पाठ करावं लागेल. मी इथं सांगितलं ते ठीक आहे पण परीक्षेत पण तुम्हाला स्ट्रक्चर पाठ करावं लागेल. ऋतुजा बुजाडे बरोबर सांगितलंय. किती मोल नायट्रोजन आहे बघा 1 2 3. म्हणजे सी हे ऑप्शन आपलं करेक्ट यायला पाहिजे. कोणतं? ऑप्शन सी. सिद्धीने डी ऑप्शन सांगितलं. सिद्धी असे 3 नायट्रोजन आहे बघा 1 2 आणि हा NH2 मधला 1 असे 3 नायट्रोजन आहे. याचा अर्थ ऑप्शन सी करेक्ट आहे. डी ऑप्शन नाहीये. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय. आयडेंटिफाय बेसिक अमायनो ऍसिड फ्रॉम फॉलोइंग. आलं पाहिजे. आता याचा आन्सर पटकन द्या मला. आता बेसिक तुम्हाला सांगितलं होतं मी बेसिक पार्ट कसं करायचं. बेसिकची आता ट्रिक सांगितली. बेसिक पार्ट करायचे 3 नाव आहे बेसिक मध्ये. वेदांगने बरोबर सांगितले. वेदांगने अगदी करेक्ट. महेश जगताप, सिद्धी, आनंद उगले बरोबर ना. बेसिक म्हणलं का काय? हल HAL हिस्टिडीन, अर्जेनिन आणि लायसिन. कोणता? ऑप्शन डी हे करेक्ट मित्रांनो. कोणतं? डी ऑप्शन. क्लिअर. नेक्स्ट आयडेंटिफाय फायब्रस प्रोटीन फ्रॉम फॉलोइंग. बरोबर का? फायब्रस प्रोटीन ओळखायचंय. आता सांगा. ग्लोबुलार प्रोटीन आणि फायब्रस प्रोटीन असे 2 टाईपचे प्रोटीन असतात. त्यापैकी आपल्याला फायब्रस प्रोटीनचं स्ट्रक्चर ओळखायचं सांगितलं. बघा ग्लोबुलार आणि फायब्रस. ग्लोबुलार याचा अर्थ असं स्पेरिकल स्ट्रक्चर असतं आणि हे फायबर लाईक स्ट्रक्चर असतं ज्याला फायब्रस प्रोटीन म्हणतात. फायब्रसचे एक्झाम्पल घेतले होते आपण. कोणकोणते घेतले होते? मायोसिन, नंतर सांगा मायोसिन, केरॅटिन आणि कोणतं? कोलॅजन. नंतर ग्लोबुलारचे घेतले होते आपण हिमोग्लोबिन. बघा हिमोग्लोबिन. नंतर घेतलं होतं आपण इन्सुलिन आणि अल्बुमिन. हे ग्लोबुलार आहे, हे फायब्रस आले. आता याचा आन्सर आलंय सी ऑप्शन. खूप जणांनी सांगितलंय ऑप्शन सी हे करेक्ट आहे सर फायब्रस प्रोटीन साठी. नेक्स्ट पटकन सांगा. आता ज्विटर आयन. ज्विटर आयन पण काल मी एकदम शॉर्टकट मध्ये तुम्हाला समजून सांगितलं होतं. ज्विटर आयन म्हणजे ज्या आयन मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन्ही पण चार्ज असतात. याचा अर्थ फक्त सर ए ऑप्शन येऊ शकत नाही, बाकी सगळे येऊ शकतात. बरोबर ना. नाही डी पण नाही येणार सर. ए आणि डी ऑप्शन नाही येणार कारण की ए मध्ये कोणता चार्ज नाही आहे. डी मध्ये फक्त मायनस चार्ज आहे. सॉरी सर सी पण येणार नाही. सी मध्ये पण फक्त प्लस चार्ज आहे. संपला ना विषय. म्हणजे आपण आन्सर कडे बघून पण सांगू शकतो आपलं बी ऑप्शन हे करेक्ट आहे सर. कारण की ऑप्शन मध्ये आम्हाला फक्त ज्विटर आयन काय हे कळालं. तर ज्विटर आयन याचा अर्थ दोन्ही पण चार्ज असतात प्लस आणि मायनस. कसं तर बघा मित्रांनो जो अल्फा अमायनो ऍसिड आहे त्या अल्फा अमायनो ऍसिड मध्ये 2 फंक्शनल ग्रुप आहे. एक ऍसिडिक आहे आणि एक बेसिक आहे. मग याचं जर आपण ॲक्वियस सोल्युशन बनवलं म्हणजे वॉटर मध्ये टाकलं तर हा ऍसिड आहे त्याच्यातून H+ रिलीज होतो. तो H+ हा बेस घेतो. मग NH2 चा तयार होतो NH3+ आणि जो COOH आहे त्याचा COO- ज्याला तुम्ही म्हणता मित्रांनो ज्विटर आयन. काय तयार झाला? ज्विटर आयन. क्लिअर. बी ऑप्शन हे करेक्ट आहे. बघा ट्रिक्स आपल्याला फक्त एवढं जरी माहित होतं प्लस आणि मायनस दोन्ही पण चार्ज लागतात तरी पण आपण आन्सर पर्यंत पोहोचू शकत होतो. सर इथं काही चार्ज नाहीये, इथं फक्त प्लस चार्ज दिला, इथं फक्त मायनस दिला आणि इथं दोन्ही पण दिले. म्हणून बी ऑप्शन हे करेक्ट आहे. क्लिअर. ज्विटर आयनचा कळाल सगळ्यांना. नेक्स्ट
व्हॉट इज द फंक्शन ऑफ ग्लुकोज आयसोमरेज. आता मी तुम्हाला आयसोमरेजचा अगोदरच अर्थ सांगितलाय, त्यामुळे आन्सर यायला पाहिजे. 2024च्या सीईटी मध्ये विचारलेला हा क्वेश्चन आहे. सांगा ग्लुकोज आयसोमरेज. आयसोमरेजचा अर्थ सांगितला मित्रांनो मी तुम्हाला. आयसोमरायझेशन म्हणजे एक आयसोमर दुसऱ्या आयसोमर मध्ये कन्वर्ट करायचं. तुम्हाला एवढं जर कळालं, फक्त आता यातलं आयसोमर कोणते हे कळायला पाहिजे. एवढं कळालं का लगेच आन्सर येईल आणि पटकन आलं पाहिजे. सिद्धीने बरोबर सांगितलंय. अगोदरचं सांगितलं का ह्या क्वेश्चनचं सांगितलं सिद्धी. पटपट. यातलं आयसोमरायझेशन कोणत्या प्रोसेस मध्ये होतंय, म्हणजे कोणत्यामध्ये एक आयसोमर दुसऱ्या आयसोमर मध्ये कन्वर्ट होतोय. सांगा पटपट सांगा. सार्थक कवडे करेक्ट आन्सर सांगितलंय. दीपक वाघ बरोबर सांगताय. पटपट बघा. आता हायड्रोलिसिस ऑफ स्टार्च असं तर येणार नाही, कारण स्टार्चचं हायड्रोलिसिस झालं तर आयसोमरायझेशन नाही होत, बरोबर ना. मग कन्व्हर्जन ऑफ ग्लुकोज इनटू फ्रुक्टोज. बघा ग्लुकोज आणि फ्रुक्टोज दोघांचा फॉर्म्युला C6H12O6. दोघांचा फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चर डिफरंट आहे. याचा अर्थ हे दोघं आयसोमर आहे मित्रांनो. कोणते आयसोमर कमेंट करा. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे कोणते आयसोमर आहे पटकन. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, त्यांना स्ट्रक्चर डिफरंट आहे, त्यांना आपण कोणते आयसोमर म्हणतो पटकन सांगा. वेळ वाया घालवायचा नाही, पटकन. आनंद हे ऑप्शन सांगितलं बाळा, हे ऑप्शन नाही येणार ना. सिद्धीने बरोबर सांगितलंय. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज यांच्यामध्ये फंक्शनल ग्रुप वेगळा असतो. ग्लुकोज मध्ये अल्डेहाइड असतो, फ्रुक्टोज मध्ये कीटोन असतो. यांना फंक्शनल आयसोमर म्हणणार. आणि इथं आयसोमर एक आयसोमर दुसऱ्या आयसोमर मध्ये कन्वर्ट होतो. याचा अर्थ हे आयसोमरायझेशन आहे, ज्यामध्ये एन्झाईम यूज केला जातो आयसोमरेज. याचा अर्थ बी हे ऑप्शन करेक्ट आहे मित्रांनो. कोणतं? ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय आणि नेक्स्ट क्वेश्चन जो दिसतोय आपल्याला, आयडेंटिफाय न्यूट्रल अमायनो ऍसिड फ्रॉम फॉलोइंग लिस्ट रिप्रेझेंटेड बाय 3 लेटर सिम्बॉल. 2025 ला विचारलेला क्वेश्चन आहे. 3 लेटर सिम्बॉल दिले आणि त्या 3 लेटर सिम्बॉल मधले आपल्याला न्यूट्रल अमायनो ऍसिड ओळखायचं आहे. पटपट सांगायचं, पटकन सांगायचं याचा आन्सर आलं पाहिजे. आता मी तुम्हाला सगळ्या ट्रिक वगैरे दिले बाळांनो. महेश जगताप करेक्ट आन्सर सांगितलंय. सार्थकने करेक्ट सांगितले, महेश चुकले. याचा अर्थ जी ट्रिक सांगितली ती लक्षात नाही आली वाटतं महेश. आणि ह्या लेवलला असं नका करू तुम्ही. आता जे सांगतोय ते लक्षात घ्या, जरा चुकू देऊ नका. हा चॅप्टर म्हणजे सोपा चॅप्टर आहे, पण ज्या सिली मिस्टेक झाल्या का चुकलं. सिद्धीने पण बरोबर सांगितलंय. काय सांगितलं होतं मी तुम्हाला? ऍसिडिक कोणते? ग्लुटॅमिक आणि एस्पार्टिक. बेसिक कोणते? HAL. बेसिक म्हणलं का HAL. हिस्टिडीन, अर्जिनिन, लायसिन. बघा अर्जिनिन आहे म्हणजे कोणता? बेसिक. लायसिन आहे याचा अर्थ आपण बेसिक. ग्लुटॅमिक GLU सिम्बॉल ग्लुटॅमिक ऍसिडचा, याचा अर्थ हा ऍसिडिक. मग उरला फक्त हा TRP ट्रिप्टोफॅन. ट्रिप्टोफॅन हा कसा आहे मित्रांनो? तर न्यूट्रल आहे. चुकू देऊ नका. महेश भाऊ अरे सगळं चुकवताय तुम्ही. आता लायसिन सांगितलं तुम्ही, HAL लक्षात नाही येते का? HAL हे बेसिक आहे. सी ऑप्शन नका सांगू. सी ऑप्शन सांगणारे जरा डोळे उघडा आता. लायसिन हे लायसिन बेसिक आहे, अर्जेनिन बेसिक आहे, हिस्टिडीन बेसिक आहे.
हे ऑप्शन करेक्ट यायला पाहिजे मित्रांनो. न्यूट्रल विचारलं आपल्याला, न्यूट्रल अमायनो ऍसिड दॅट इज ट्रिप्टोफॅन. न्यूट्रलचे सगळ्यात जास्त एक्झाम्पल आहे, पण ही 5 पाठ केले का ते 15 पाठ होता. हे 5 पाठ करा, ते 15 पाठ होऊन जातील आपोआप. नाही तर मग तुम्ही ते 15 पाठ करायच्या नादात हे 5 विसरून जातात. हे 5 पाठ केले का 20चे 20 आपल्याला कळतं. नेक्स्ट, which from following amino acid contain heterocyclic ring at a side chain. बघा खाली दिलेल्यापैकी कोणत्या अमायनो ऍसिड मध्ये साइड चेन मध्ये हेट्रोसायक्लिक रिंग आहे असं आपल्याला विचारलंय. हा MST CET 2025 ला विचारलेला क्वेश्चन आहे. कॉमन पार्ट माहिती आहे आपल्याला, CH असतो, NH2 असतो आणि COOH असतो. आता आपल्याला हेट्रोसायक्लिक विचारलंय. जो थ्रिओनिन आहे बघा मित्रांनो, त्या थ्रिओनिन मध्ये जर विचार केला तर थ्रिओनिन मध्ये जो R असतो तो असा असतो ऍक्च्युअल CH3, त्यानंतर आपण घेतला तर CHOH, अशा टाईपचा पार्ट त्यामध्ये असणार आहे. त्यानंतर आपण जर सिस्टीन घेतलं, त्या सिस्टीन मध्ये सल्फर असतो. सिस्टीन मध्ये काय असतो? सल्फर असतो, असा CH2 आणि इथं HS असं, यामध्ये सल्फर असलेला. यावर पण क्वेश्चन विचारता सल्फर. आता हिस्टिडीन, आता हिस्टिडीन जो मित्रांनो, त्या हिस्टिडीन मध्ये मात्र असे एक हेट्रोसायक्लिक रिंग असते, ज्या हेट्रोसायक्लिक रिंग मध्ये 5 मेंबर्ड असतात. किती मेंबर असतात मित्रांनो त्यामध्ये? तर 5 मेंबर्ड अशी एक हेट्रोसायक्लिक रिंग आहे. ज्या हेट्रोसायक्लिक रिंग मध्ये 2 नायट्रोजन असतात, इथे एक नायट्रोजन, इथे एक नायट्रोजन, असा हा NH असतो, हा डबल बॉन्ड आणि हा डबल बॉन्ड. हे स्ट्रक्चर आहे हिस्टिडीनचं. कोणाचं? हिस्टिडीनचं स्ट्रक्चर आहे. ज्या हिस्टिडीनच्या स्ट्रक्चर मध्ये अशी एक हेट्रोसायक्लिक रिंग असते. म्हणून ऑप्शन हे असणार आहे C ऑप्शन. कोणतं मित्रांनो? C ऑप्शन हे करेक्ट आहे. क्लिअर? आता हा व्हॅलिन राहिला. व्हॅलिनचा जर विचार केला तर व्हॅलिन मध्ये आयसोप्रोपिल असतो मित्रांनो. आयसोप्रोपिल याचा अर्थ माहिती आहे ना आपल्याला, CH3 CH3 असा R म्हणून हा ग्रुप असतो. कोणामध्ये? व्हॅलिन मध्ये. हिस्टिडीन एरोमॅटिक म्हणलं का हिस्टिडीन. सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड विचारलं का सिस्टीन हे आन्सर आहे. इथं आपलं हेट्रोसायक्लिक रिंग विचारली होती, म्हणून आपलं C ऑप्शन करेक्ट आहे. बघा, आयडेंटिफाय न्यूट्रल अमायनो ऍसिड फ्रॉम फॉलोइंग लिस्ट रिप्रेझेंटेड बाय 3 लेटर सिम्बॉल. 2025 च्या CET मध्ये विचारलेला आहे. पटकन सांगायचा त्याचा आन्सर आलं पाहिजे. न्यूट्रलच विचारला परत 15 मध्ये, पण 15 लक्षात ठेवण्याऐवजी 5 लक्षात ठेवायला सांगितले मी तुम्हाला. HAL कळालं सगळ्यांना? HAL म्हणजे बेसिक. अर्जेनिन, नंतर कोणता? हिस्टिडीन, अर्जेनिन, लायसिन. एस्पार्टिक ऍसिड हा ऍसिडिक आहे, ग्लुटॅमिक ऍसिड हा ऍसिडिक आहे. बघा, अर्जेनिन याचा अर्थ बेसिक, एस्पार्टिक याचा अर्थ ऍसिडिक, हिस्टिडीन बेसिक. राहिला हा ल्युसाइन. ल्युसाइन हा कसा आहे मित्रांनो? तर न्यूट्रल आहे. क्लिअर? C ऑप्शन हे करेक्ट आहे. महेश जगताप, ऋतुजा भुजाडे करेक्ट सांगितले. सिद्धीने, आनंद उगले. विच फ्रॉम फॉलोइंग इज इसेन्शियल अमायनो ऍसिड. बघा मित्रांनो, इसेन्शियल अमायनो ऍसिड म्हणजे जे ऍसिड आपली बॉडी तयार करू शकत नाही. माहिती ना आपल्याला, जे ऍसिड आपली बॉडी तयार करू शकत नाही, जे आपल्याला डाएट थ्रू सप्लाय केले जातात, त्यांना आपण इसेन्शियल अमायनो ऍसिड म्हणतो. आउट ऑफ 20 अमायनो ऍसिड पैकी 10 हे इसेन्शियल आहे आणि 10 हे नॉन इसेन्शियल आहे. तर यातला जर विचारला मित्रांनो तर व्हॅलिन हे एक्झाम्पल आहे इसेन्शियल्स. कोणता? व्हॅलिन हा जो अमायनो ऍसिड आहे तो कोणत्या टाईपचा आहे मित्रांनो? तर इसेन्शियल अमायनो ऍसिड. बाकी हे प्रोलिन, ॲलॅनिन, टायरोसिन हे सगळे नॉन इसेन्शियल आहे. तेवढे एक्झाम्पल आपल्याला थोडेसे पाठ करावे लागणार आहे. शक्यतो काय करा, एवढ्या 2-3 वर्षात विचारलेले क्वेश्चन आहे त्यातले इसेन्शियल नॉन इसेन्शियल पाठ करा, आपले आन्सर येऊन जाईल. क्लिअर? हे ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट,
आयडेंटिफाय बेसिक अमायनो ऍसिड फ्रॉम फॉलोइंग लिस्ट रिप्रेझेंटेड बाय 3 लेटर सिम्बॉल. आला परत त्याच टाईपचा क्वेश्चन, परत आपल्याला यूज करावं लागल हल. येईल का? आलं पाहिजे, पटकन आन्सर आलं पाहिजे. 2025 ला विचारलेला क्वेश्चन आहे, बेसिक विचारलाय आपल्याला. सिद्धी बरोबर सांगितलंय, पटकन आपला आन्सर पर्यंत आपण पोहोचलो पाहिजे एका सेकंदात. सिद्धी ऋतुजा बरोबर सांगितलंय, सृष्टी साठे बरोबर सांगताय. सृष्टीने अगोदरच सांगितलंय माझ्या मते. महेश जगताप बरोबर सांगितलंय. आता माझ्या मते महेशला HAL चा अर्थ कळाला. कोणता सांगा? बेसिक विचारला. बेसिक याचा अर्थ यामधला लायसिन हा बेसिक आहे, बरोबर का? नेक्स्ट, which from following amino acid contain only hydrogen as side chain R group. पटकन याचं पण आन्सर आलं पाहिजे, कारण यात पण एकच आहे. साइड चेनला हायड्रोजन असलेला अमायनो ऍसिड कोणता? करेक्ट. आता महेशने याचा आन्सर महेशने नाही सांगितलं, आणखी सार्थक कवडेने सांगितलं माझ्या मते, का अगोदरच सांगितलं. चला पटपट. साइड चेन हायड्रोजन असलेला सांगा. साइड चेन हेट्रोसायक्लिक साइड चेन असलेला हिस्टिडाईन आहे. हायड्रोजन असलेला एक आहे ना, एकच आहे तो, जो ऑप्टिकली इनएक्टिव्ह आहे. हा, सिद्धीने बरोबर सांगितलंय. आता ऑप्टिकली इनएक्टिव्ह असलेला ज्याच्यात हायड्रोजन ही साइड चेन आहे, सांगा कोण येतो? ग्लायसिन आहे मित्रांनो. कोणता? ग्लायसिन. ऑप्टिकली इनएक्टिव्ह COOH आणि NH2. क्वेश्चन समजून घेत चला. क्वेश्चन वरून अंदाज घ्या. आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये नेमकं पाठ काय करायचंय? ग्लायकोसिडिक लिंकेज पाठ करायचं, अमायनो ऍसिडचे स्ट्रक्चर पाठ करायचे, त्याचे नाव पाठ करायचे, प्रोटीनचे एक्झाम्पल पाठ करायचे. आपलं या चॅप्टरचा क्वेश्चन येऊन जाईल. नायट्रोजन बेस पाठ करायचे. आयडेंटिफाय नायट्रोजन atom of purine base that bonds with first carbon of ribose to form ribonucleoside. बघा काय म्हणतात ते आता. आयडेंटिफाय द नायट्रोजन ॲटम ऑफ प्युरिन बेस that bonds with first carbon atom of ribose to form ribonucleoside. क्वेश्चन विचारण्याची पद्धत थोडीशी वेगळी मित्रांनो. आपल्याला कन्सेप्ट जर कळालेले आहे तर येऊन जाईल. सांगा मला अगोदर रायबोन्यूक्लिओसाइड, म्हणजे तुम्हाला अगोदर माहित पाहिजे न्यूक्लिओसाइड कोणता, किंवा न्यूक्लिओसाइड मध्ये काय काय असतं. तर माझ्या मते न्यूक्लिओसाइड मध्ये शुगर असते, बरोबर का? शुगर आणि कोण असतं? नायट्रोजन बेस. मग त्यांनी सांगितलं आता रायबोन्यूक्लियोटाइड आहे. सांगा मित्रांनो, रायबोज मध्ये कोणती शुगर असते? सांगा. रायबोज मध्ये जर शुगर विचारात घेतली तर रायबोज मधली जी शुगर आहे पेंटोज शुगर, ज्या पेंटोज शुगरचं नाव आहे माझ्या मते रायबोज शुगर. जी रायबोज शुगर, ज्या रायबोज शुगर मध्ये आपण विचार केला, इथं H आहे, नंतर इथं OH आहे, त्यानंतर इथं जो पार्ट आहे इथं लिहिणार आपण CH2OH, इथं H आणि हा OH. ही रायबोज शुगर आहे. आता त्यांचं म्हणणं आहे ही रायबोज शुगर, सांगा शुगर प्लस काय असतो? नायट्रोजन बेस. मग त्यांचं म्हणणं आहे नायट्रोजन बेस कोणता आहे? प्युरिन. मला सांगा प्युरिन नायट्रोजन बेस याचा अर्थ काय मित्रांनो? प्युरिन हा डबल रिंग हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे. प्युरिन हा कसा आहे? डबल रिंग हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. प्युरिनचे दोन एक्झाम्पल माहिती मित्रांनो आपल्याला, कोणते? ॲडेनिन आणि ग्वानिन. मग आपल्याला माहिती आहे हा न्यूक्लिओसाइड तयार होताना नायट्रोजन बेस कोणाला अटॅच होतो? शुगरला. शुगरच्या किती नंबरच्या कार्बनला? 1 नंबरच्या कार्बनला. मग ह्या 1 नंबरच्या बीटा फॉर्म मध्ये याचा अर्थ इथं OH पाहिजे आणि इथं H पाहिजे, कारण की जी रायबोज आणि डीऑक्सी रायबोज शुगर आहे ते बीटा फॉर्म मध्ये याचा अर्थ 1 नंबरच्या कार्बनचा OH हा वरच्या बाजूला पाहिजे. आता याला कोण अटॅच पाहिजे? नायट्रोजन बेस. आता बघा मित्रांनो, प्युरिन नायट्रोजन बेस आहे. प्युरिन नायट्रोजन बेसचं स्ट्रक्चर माहिती आपल्याला, डबल रिंग हेट्रोसायक्लिक कंपाऊंड, 2 रिंग असलेलं हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. मग आपण अशी एक रिंग काढली, पण ही रिंग कार्बनची नाही मित्रांनो, सगळे कार्बन नाहीये, हेट्रोसायक्लिक. याचा अर्थ त्याच्यात नायट्रोजन आहे, इथं एक नायट्रोजन आहे, इथं एक नायट्रोजन आहे,
त्यानंतर इथं जर विचार केला अल्टरनेट डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड. त्यानंतर आणखी एक रिंग आहे बा, एक 6 मेंबर आहे, दुसरी असणार आहे 5 मेंबर रिंग. त्या 5 मेंबर रिंगचा जर विचार केला तर त्या 5 मेंबर रिंग मध्ये पण नायट्रोजन आहे, हा एक नायट्रोजन, हा एक नायट्रोजन आणि असं एक स्ट्रक्चर आहे. आता ही जी 5 मेंबर रिंग दिसते तुम्हाला, या 5 मेंबर रिंग मध्ये असा डबल बॉन्ड. इथं नंतर आपण विचार केला NH2 आहे, नंतर हा जो N आहे त्याला H आहे. आता यांच्यात बॉन्ड कसा तयार होतो ते सांगतो. तर ही जी शुगर आहे त्या शुगरचा 1 नंबरचा कार्बन, त्याचा हा OH आणि यातला H, असा H2O काढून टाका मित्रांनो. मग H2O निघून गेला तर ते दोन जण एकमेकांना कंबाईन होता. कोण दोघं? शुगरचा हा 1 नंबरचा कार्बन. मग आता मी इथून बाजूला करतो याला, आणि बाजूला जर आपण हा पार्ट केला, सांगा कोणता पार्ट बाजूला करायचा आपल्याला? यातला OH आणि यातला H. मग H आणि OH आपण जर बाजूला केला तर आता ते दोघं आपल्याला कंबाईन करायचे. मग बघा मित्रांनो, कंबाईन केले, हा नायट्रोजन आणि हा शुगरचा 1 नंबरचा कार्बन. आता आन्सर आलं पाहिजे. बघा काय म्हणणं आहे त्यांचं आता, आयडेंटिफाय द नायट्रोजन ॲटम ऑफ प्युरिन बेस दॅट बॉन्ड्स विथ फर्स्ट कार्बन ऑफ रायबोज टू फॉर्म रायबोन्यूक्लियोटाइड. नायट्रोजन ओळखायचा आहे तुम्हाला, तो जो नायट्रोजन आहे तो किती नंबरचा आहे असं आपल्याला विचारलंय. सांगा किती नंबरचा आहे? फर्स्ट सांगताय सार्थक कवडे, फर्स्ट नाहीये. सांगा किती नंबरचा नायट्रोजन आहे असं आपल्याला तिथं विचारलंय. तर बघा इथं जर हा विचार केला, बघा हा नायट्रोजनचा मित्रांनो हे 6 आहे, हे 6, नंतर 7, 8 आणि हा 9. किती नंबरचा नायट्रोजन? हा तर 9th. किती नंबरचा असणार आहे? 9th नंबरचा. याचा अर्थ डी हे ऑप्शन करेक्ट आहे. सिद्धी, महेश जगताप दोघांनी करेक्ट आन्सर सांगितले, बाकीच्यांनी सांगितले नाहीये, पण आता कळालं सगळ्यांना. शुगर कोणती मित्रांनो? रायबोज शुगर. नंतर हा काय असणार आहे? नायट्रोजन बेस. क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय, आणि नेक्स्ट क्वेश्चन जो दिसतोय, व्हॉट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ नायट्रोजन ॲटम अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन ॲटम रिस्पेक्टिव्हली प्रेझेंट इन 1 मोल ऑफ युरॅसिल. काय म्हणतात ते आता? बघा, व्हॉट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ नायट्रोजन ॲटम अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन ॲटम रिस्पेक्टिव्हली प्रेझेंट इन 1 मोल ऑफ युरॅसिल. म्हणजे जो युरॅसिल आहे, माहिती आहे आपल्याला, युरॅसिल हा पण नायट्रोजन बेस आहे. कोणत्या टाईपचा? सांगा, युरॅसिल हा नायट्रोजन बेस कोणत्या टाईपचा आहे? प्युरिन ऑर पिरिमिडिन? माहिती आहे ना आपल्याला, प्युरिन म्हणजे त्याचे 2 आहे, प्युअर ॲज गोल्ड. सांगितलं ना तुम्हाला, प्युअर ॲज गोल्ड म्हणजे ॲडेनिन आणि गोनिन, आणि पिरिमिडिनचे 3 आहे, सायटोसिन, युरॅसिल आणि थायमिन. आता आपल्याला कोणाचं विचारलं? युरॅसिलचं विचारलं. मग युरॅसिल हा पिरिमिडिन आहे. पिरिमिडिन याचा अर्थ आपल्याला माहिती आहे मित्रांनो, सिंगल रिंग हेट्रोसायक्लिक आहे. मग त्या सिंगल रिंग हेट्रोसायक्लिक स्ट्रक्चरचा विचार केला, बघा इथं एक NH आहे, इथं विचार केला आपण, इथं एक NH आहे. त्यानंतर आपण जर बघितलं, इथं असा डबल बॉन्ड O आहे, इथं पण आपण डबल बॉन्ड O लिहिणार, सॉरी इथं डबल बॉन्ड, आणि इथं पण असं डबल बॉन्ड O आहे. हे स्ट्रक्चर आहे मित्रांनो युरॅसिलचं. स्ट्रक्चर पाठ करावे लागेल. हे युरॅसिलचं स्ट्रक्चर आहे. आता यावरून तुम्ही आन्सर सांगायचं पटकन. सिद्धी कुदळे, प्रतीक्षा काळे, महेश जगताप, सार्थक कवडे. करेक्ट आन्सर सांगितलंय, डी ऑप्शन हे करेक्ट आहे. बघा यामध्ये किती मोल नायट्रोजन आहे? बघा 1, 2 आणि ऑक्सिजन पण 2, 2 and 2. डी ऑप्शन हे करेक्ट आहे. क्लिअर? स्ट्रक्चर पाठ करावं लागेल मित्रांनो. विच फ्रॉम फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू फॉर न्यूक्लिक ऍसिड. खाली दिलेल्या स्टेटमेंट न्यूक्लिक ऍसिड बद्दल आहे,
आणि त्यातली कोणती स्टेटमेंट ही करेक्ट नाहीये असं आपल्याला विचारलंय. नॉट ट्रू. वाचा पटकन स्टेटमेंट वाचा आणि मला आन्सर सांगा. कोणती स्टेटमेंट ही ट्रू नाहीये असं आपल्याला विचारलंय. स्टेटमेंटचे क्वेश्चन आले की जरा गोंधळच होता. स्टेटमेंट वाचायला खूप वेळ लागतो सर, पण स्टेटमेंटचे तुम्हाला 2-3 क्वेश्चन फिक्स मध्ये विचारणार आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. एलिमेंट ऑफ ग्रुप 16-17 म्हणजे तुम्हाला इनऑर्गॅनिक मध्ये स्टेटमेंट विचारल्या जाऊ शकता. या शेवटच्या पण स्टेटमेंट एखाद्या वेळेस विचारल्या जाऊ शकता. डी ऑप्शन सांगताय महेश जगताप. अगोदरचं सांगितलंय का डी ऑप्शन, का ह्या क्वेश्चनचं सांगितलं सांगा. न्यूक्लिक ऍसिड बद्दल आपल्याला विचारलंय. न्यूक्लिक ऍसिड म्हणजे माहितीये ना आपल्याला डीएनए किंवा आरएनए. मग पहिलं काय म्हणतात ते 5' एंड ऑफ पॉलीन्यूक्लियोटाइड हॅज फ्री फॉस्फेट ग्रुप. बरोबर आहे ना. जी 5th कार्बन ऍटम असतो त्याला फॉस्फेट ग्रुप असतो. बघितलं आपण जो शुगर आहे त्या शुगरच्या 1 नंबरच्या कार्बनला असतो नायट्रोजन बेस आणि 5 नंबरला असतो फॉस्फेट ग्रुप. मग असं आपण जर एकमेकांना अटॅच करत गेलो तर असा शेवटचा हा फॉस्फेट ग्रुप फ्री राहील ना. मग याला 3' एंड म्हणता, याला 5' एंड म्हणता. याचा अर्थ पहिली स्टेटमेंट ही ट्रू आहे. ए ऑप्शन येणार नाही. आता मला आतापर्यंत पण बऱ्याच जणांनी एवढं स्टेटमेंटचा क्वेश्चन आहे सोपा आहे पण माझ्या मते वाचून आन्सर सांगितलं नाही. एक तर जीवार करतोय आपण वाचायचं किंवा आपल्याला आलं नाही आणखी. न येण्यासारखा हा क्वेश्चन नव्हता. बघा न्यूक्लिक ऍसिड कंटेन बॅकबोन फॉर्म ऑफ कार्बन ऑक्सिजन कार्बन लिंकेज. सांगा न्यूक्लिक ऍसिड मध्ये कार्बन ऑक्सिजन कार्बन असं लिंकेज असतं का? मला अगोदर सांगा कार्बन ऑक्सिजन कार्बन या लिंकेजला काय म्हणतात? म्हणजे 2 मॉलिक्यूल जर ऑक्सिजन ऍटम थ्रू अटॅच असतील एकमेकांना तर त्या लिंकेजला आपण काहीतरी स्पेशल नाव दिलं होतं मित्रांनो. हा एक मोनोसॅकराइड, हा एक मोनोसॅकराइड ऑक्सिजन थ्रू अटॅच असेल तर काय नाव दिलं होतं सांगा पटकन कमेंट करा. क्वेश्चन हे टप आहे लक्षात घ्या. चॅप्टर सोपा आहे पण आता 2024, 25, 21 पासून आता ही लेवल जरा वाढलेली. पहिले सोपे सोपे क्वेश्चन विचारत होते, आता लेवल वाढली. महेश जगताप ऑप्शन सांगितले. सांगा ह्या लिंकेजला काय म्हणता अगोदर ते सांगा. 2 मॉलिक्यूल जर ऑक्सिजन ऍटम थ्रू कंबाईन झाले तर त्या लिंकेजला तुम्ही म्हणता ग्लायकोसिडिक लिंकेज. काय म्हणता मित्रांनो? ग्लायकोसिडिक लिंकेज. आणि माझ्या मते न्यूक्लिक ऍसिड मध्ये काही असं ग्लायकोसिडिक लिंकेज नसतं. ग्लायकोसिडिक लिंकेज हे कार्बोहायड्रेट्स मध्ये असतं मित्रांनो. आणि या न्यूक्लिक ऍसिड मध्ये हे जे 2 मॉलिक्यूल असतात म्हणजे एकाचा फॉस्फेट ग्रुप दुसऱ्याच्या 3 नंबरला अटॅच असतो थ्रू काय म्हणता या लिंकेजला? काहीतरी नाव आहे याचं फॉस्फो डायस्टर लिंकेज. काय म्हणता याला? फॉस्फो डायस्टर लिंकेज, नॉट ग्लायकोसिडिक लिंकेज. याचा अर्थ बी ऑप्शन मध्ये दिलेली स्टेटमेंट ही ट्रू नाहीये. काय नाही त्यामध्ये ट्रू नाहीये म्हणून आपलं बी ऑप्शन हे करेक्ट आहे. फक्त महेश जगतापने करेक्ट आन्सर सांगितले. 5 मिनिटाचा मी वेळ दिला तरी पण तुमच्याकडून करेक्ट स्टेटमेंट ओळखता नाही आली. याचा अर्थ थोडासा अभ्यास आपल्याला वाढवावाच लागणार आहे. थोडासा म्हणजे खूप अभ्यास वाढावा लागणार आहे. कालचं लेक्चर एकदा व्यवस्थित बघून घ्या. बरेच जण कालच्या लेक्चरला अब्सेंट होते पेपरमुळं, पण त्या थोडंसं स्पीड वाढवून ते लेक्चर एकदा तुम्ही बघून घ्या जेणेकरून मग आपल्याला ह्या सगळ्या कन्सेप्ट त्यामध्ये क्लिअर होती. कोणतं लिंकेज असतं मित्रांनो? न्यूक्लिक ऍसिड मध्ये फॉस्फोडायस्टर लिंकेज असतं. त्यांनी सांगितलं COC. याचा अर्थ ग्लायकोसिडिक लिंकेज. ग्लायकोसिडिक लिंकेज हे नसतं. क्लिअर? नेक्स्ट, व्हॉट इज द नंबर ऑफ अमायनो ऍसिड प्रेझेंट इन सिंगल टर्न ऑफ अल्फा हेलिक्स ऑफ प्रोटीन? बघा जे
प्रोटीन आहे, त्या प्रोटीनचे स्ट्रक्चर घेतले होते आपण. दोन टाईपचे स्ट्रक्चर असतात माहितीये ना. कोणते दोन टाईपचे? सॉरी, दोन टाईपचे नाही, 4 टाईपचे स्ट्रक्चर. प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शरी स्ट्रक्चर अँड क्वाटर्नरी स्ट्रक्चर. त्यापैकी जे सेकंडरी स्ट्रक्चर आहे मित्रांनो, त्याचे 2 टाईप असतात. एक अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर आणि एक असतं बीटा प्लिटेड शीट स्ट्रक्चर. मग अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर अशा टाईपचं असतं, असं बघितलं होतं आपण. अशा टाईपचं जे स्ट्रक्चर असतं, हे नाही डीएनए सारखं नाही, तर एकच चेन अशी अशी ही स्वतःभोवती गुंडाळल्या जाते. त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे तर सिंगल टर्न, एक जो टर्न असतो त्या टर्न्स मध्ये किती अमायनो ऍसिड हे प्रेझेंट आहे? सगळं अमायनो ऍसिड माहिती ना आपल्याला, पॉलिन्यूक्लिओटाइड, त्यामध्ये अमायनो ऍसिड असतं. लक्षात घ्या मित्रांनो, 3.6 किती असणार आहे? 3.6. एक हेलिक्स म्हणतात त्याला, एक टर्न. ज्या टर्न्स मध्ये किती अमायनो ऍसिड असतील? 3.6. हे लक्षात घ्या. Which from following nitrogen bases of nucleic acid is derived from purine? याचं आलं पाहिजे रे बाळांनो, आता पटकन आलं पाहिजे. प्युरिन पासून डिराईव्ह म्हणजे प्युरिन बेस असलेले नायट्रोजन बेस कोणता आहे? पटकन सांगा, पटकन कमेंट करा या क्वेश्चनचा आन्सर. प्युरिन नायट्रोजन बेस. सिद्धी बरोबर सांगितलंय. अगोदरच्या क्वेश्चनचं पण आन्सर करेक्ट सांगितलं होतं सिद्धीने. महेश जगताप बरोबर सांगितलंय. आता हे हा क्वेश्चनचा आन्सर सांगा. प्युरिन नायट्रोजन बेस 2 आहे ना प्युरिनचे, ॲडेनिन आणि ग्वानिन. एवढं सोपं आहे तरी पण कंटाळा करताय सर. जाऊ द्या, सांगा तुम्हीच, आम्ही आहेच फक्त ऐकायला. सांगा प्युरिन मध्ये कोणते? ॲडेनिन अँड ग्वानिन. कोणतं ऑप्शन? बी ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. विच फ्रॉम फॉलोइंग नायट्रोजन बेसेस आयदर ऑफ प्युरिन ऑफ पिरिमिडिन purine or pyrimidine does not contain NH2 group attached with its ring? म्हणजे त्यांचं म्हणणं आहे खाली दिलेल्यापैकी कोणता नायट्रोजन बेस, मग तो प्युरिन असेल किंवा पिरिमिडिन असेल, ज्या प्युरिन किंवा पिरिमिडिन नायट्रोजन बेस मध्ये काय प्रेझेंट नाहीये? NH2 ग्रुप हा प्रेझेंट नाहीये. NH2 ग्रुप हा रिंगला अटॅच नाहीये असं आपल्याला विचारलंय. मग NH2 ग्रुप अटॅच नसलेलं आपल्याला स्ट्रक्चर ओळखायचंय. सांगा NH2 अटॅच नसलेलं जे स्ट्रक्चर आहे, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन. माझ्या मते ॲडेनिन आणि ग्वानिन हे जे प्युरिन नायट्रोजन बेस आहे, त्या दोन्ही नायट्रोजन बेस मध्ये NH2 हा रिंगला अटॅच. बघा ॲडेनिन आणि ग्वानिन या दोघांच्या स्ट्रक्चर मध्ये NH2 हा सायक्लिक रिंगला अटॅच आहे. मग राहिले कोणते? आता 2 राहिले, एक थायमिन आणि एक सायटोसिन. माझ्या मते सायटोसिनचं स्ट्रक्चर घेतलं होतं आपण, काहीतरी नायट्रोजन मॉलिक्यूल असं काही विचारलं होतं. नायट्रोजन किती मोल नायट्रोजन हे स्ट्रक्चर घेतलं होतं ना आपण सायटोसिनचं. त्यामध्ये जनरल सायटोसिन मध्ये पण NH2 असतो. थायमिन जो आहे, थायमिनचं जे स्ट्रक्चर आहे मित्रांनो, थायमिनच्या स्ट्रक्चर मध्ये जर विचार केला, थायमिन हा सिंगल रिंग हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे. त्या सायक्लिक रिंग हेट्रोसायक्लिक मध्ये असं NH आहे, नंतर इथं आपण डबल बॉन्ड O घेणार. त्यानंतर इथं विचार केला आपण परत इथं NH, नंतर इथं आपण जर विचार केला बघा इथं NH2 नाहीये, इथं काय असा डबल बॉन्ड आहे. इथं विचार केला आपण CH3, नंतर आपण असा विचार केला तर इथं डबल बॉन्ड. हे स्ट्रक्चर आहे मित्रांनो कोणाचं? थायमिनचं. ज्या थायमिनच्या स्ट्रक्चर मध्ये रिंगला NH2 अटॅच नाहीये, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन आहे सी ऑप्शन. सिद्धी ऋतुजा बुजाडे करेक्ट आन्सर सांगितलंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम्स प्रेझेंट इन शुगर मॉलिक्यूल ऑफ RNA न्यूक्लिओटाइड? एकदम सोपा. हा 2025च्या CET मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम्स प्रेझेंट इन शुगर मॉलिक्यूल ऑफ RNA न्यूक्लिओटाइड? सांगा RNA मध्ये जी शुगर असते त्या शुगर मध्ये किती काय प्रेझेंट म्हणता? कार्बन ॲटम. सांगा शुगर जी असते
मग RNA असेल किंवा DNA असेल मित्रांनो, त्यामध्ये दोन्ही पण ज्या शुगर आहे त्या दोन्ही शुगर असतात पेंटोज शुगर. कशा असतात त्या? पेंटोज शुगर. एक असते रायबोज आणि एक असते डीऑक्सी-रायबोज. काय असते? डीऑक्सी-रायबोज. दोन्ही पण अशा टाईपच्या शुगर असतात, दोन्ही पण बीटा फॉर्म मध्ये असतात, बरोबर का? फक्त फरक काय माहिती ना आपल्याला, 2 नंबरच्या कार्बन मध्ये फरक आहे. 2 नंबरच्या कार्बनला दोन्ही H असेल डीऑक्सी-रायबोज, H आणि OH असेल त्याला रायबोज म्हणतात. आता आपल्याला ते नाही विचारलं, आपल्याला विचारलं कार्बन किती. बघा 1 2 3 4 5 पेंटोज शुगर आहे, ही पण पेंटोज शुगर आहे. म्हणजे बी ऑप्शन हे आपलं करेक्ट आहे. कळालं का? ह्या क्वेश्चन साठी आन्सर कळालं का? रायबोज शुगर RNA मध्ये RNA न्यूक्लियोटाइड ज्यामध्ये असते रायबोज शुगर, आणि त्या रायबोज शुगर मध्ये 5 कार्बन ऍटम असतात. म्हणजे आपला ऑप्शन बी हे करेक्ट आहे. नेक्स्ट, व्हॉट आर द पोझिशन ऑफ नायट्रोजन ऍटम्स प्रेझेंट इन प्युरिन रिंग ऑफ न्यूक्लिक ऍसिड? काय म्हणतात ते आता? जी प्युरिन नायट्रोजन बेस आहे त्या प्युरिन नायट्रोजन बेस मध्ये आपल्याला विचारलं नायट्रोजन ऍटमची पोझिशन. लक्षात घ्या मित्रांनो, असे थोडेसे हार्ड लेवलचे क्वेश्चन वाढत चालले. पहिले फक्त एक्झाम्पल विचारत होते, आता स्ट्रक्चरवर विचारता. आणि स्ट्रक्चर मध्ये काय म्हणतात ते आता डायरेक्ट कुठं काय प्रेझेंट आहे सांगा. म्हणजे हा स्ट्रक्चर पण अंदाजे करून नाही चालणार, स्ट्रक्चर आपल्याला पाठ करावं लागणार आहे. सांगा, प्युरिन नायट्रोजन बेस डबल रिंग का सिंगल रिंग? सांगा, डबल रिंग असतं का सिंगल रिंग प्युरिन? तर प्युरिन हा डबल रिंग हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे. कसा आहे तो? डबल रिंग हेट्रोसायक्लिक, ज्यामध्ये एक 5 मेंबर रिंग, एक असते 6 मेंबर रिंग, ज्यामध्ये आपण विचार केला इथं नायट्रोजन अशा टाईपचं स्ट्रक्चर असतं, ज्याला तुम्ही प्युरिन नायट्रोजन बेस म्हणता. याला आपण हायड्रोजन लिहिणार, बरोबर का? सांगा, आता नायट्रोजनच्या पोझिशन विचारल्या, इथून आपण एक नंबर दिला. यामध्ये नंबर द्यायला आपण जर सुरुवात केली इथून, तर याला आपण 1 नंबर म्हणणार, नंतर हा 2 नंबर, नंतर हा 3 नंबर. त्यानंतर विचार केला आपण हा 4 नंबर, हा 5 नंबर, नंतर हा 6 नंबर. ही रिंग कंप्लीट झाली. त्यानंतर आपण विचार केला हा 7 नंबर, हा 8 नंबर आणि हा 9 नंबर. सांगा आता आन्सर तुम्ही द्या पटकन. नायट्रोजन ऍटम कोणकोणत्या नंबरला प्रेझेंट आहे? 4 नायट्रोजन ऍटम आहे मित्रांनो, त्यामुळं हे ए ऑप्शन बी ऑप्शन येणार नाही. ए आणि बी ऑप्शन कट झाली. आता आपल्याला 4 नायट्रोजन आहे, 1 नंबरला आहे, 3 नंबरला आहे, 7 नंबरला आहे आणि 9 नंबरला आहे. सांगा कोणतं? 1 3 7 आणि 9. याचा अर्थ ऑप्शन डी हे करेक्ट आहे मित्रांनो. 1 3 7 आणि 9. क्वेश्चनची लेवल समजून घेत चला, स्ट्रक्चर आपण पाठ करा, जेणेकरून आपल्याला आन्सर येऊन जाईल. आणि लक्षात घ्या, ह्या लेवलचे क्वेश्चन आले का तुम्हाला ह्या चॅप्टर मधला कोणता पण क्वेश्चन येईल. महेश जगताप सी ऑप्शन सांगितलं भाऊ तुम्ही. आता आपण 5 नाही, इथं 1 3, इथं 1 5 7 9 सांगता, 1 3 7 9 आलं आपलं, तरी तुम्ही सी ऑप्शन कसं काय सांगितलं? आता नेक्स्ट, which from following statement is false regarding DAMP? आता अगोदर DAMP चा अर्थ समजून घ्या मित्रांनो. DAMP मिस्टेक झाली, महेश सांगताय मिस्टेक झाली सर, टायपिंग मध्ये डी ऐवजी सी टाईप केलं. करेक्ट, काय अडचण नाही, तिथं फक्त डी ऐवजी सी तुम्ही सिलेक्ट करू नका. चला काय म्हणतात ते आता, which from following statement is false regarding DAMP? आता डी चा अर्थ समजून घ्या. डीऑक्सी-रायबो ॲडेनिन मोनोफॉस्फेट. डीऑक्सी-रायबो ॲडेनिन मोनोफॉस्फेट याचा अर्थ काय काय बघा. त्यांचं म्हणणं आहे शुगर आहे. आता सांगा, डी याचा अर्थ डीऑक्सी-रायबो शुगर आहे, म्हणजे DNA चा हा न्यूक्लियोटाइड आहे. कोणती शुगर आहे मित्रांनो? डीऑक्सी-रायबो शुगर. 1 नंबरच्या कार्बनला नायट्रोजन बेस आहे कोणता? ॲडेनिन. माहिती ना आपल्याला ॲडेनिन मग कसा असतो? असा डबल रिंग हेट्रोसायक्लिक असतो.
त्यानंतर आपण इथं विचार केला असा बरोबर. हा आता याचं मी एक्झॅक्ट स्ट्रक्चर नाही काढत, पण त्यातलं थोडं थोडं स्ट्रक्चर मी इथं काढतोय. असं काहीतरी आपण घेतलं होतं. सॉरी, इथं असा डबल बॉन्ड होता, इथं होता, हा इथं नव्हता, इथं होता. नंतर इथं असा डबल बॉन्ड, हा 1 नंबरला, हा नायट्रोजन अटॅच आहे. समजा हा कोण आहे, कोण अटॅच म्हणतात तिथं, ॲडेनिन, बरोबर ना, ॲडेनिन आहे. नंतर मग इथं काय आहे तर मोनोफॉस्फेट 5 नंबरला कोणता ग्रुप आहे, फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे. त्याच्याबद्दल काही स्टेटमेंट दिले आहे, त्यातली आपल्याला फॉल्स स्टेटमेंट ओळखायची. बघा, इट इज न्यूक्लिओटाइड, बरोबर आहे ना. हा ॲडेनिन मोनोफॉस्फेट हा काय आहे, न्यूक्लिओटाइड आहे, हे करेक्ट आहे. ए ऑप्शन येणार नाही. दिस कंटेन सायटोसिन नायट्रोजन बेस. सांगा, ए नाव दिलं याचा अर्थ ॲडेनिन आहे सर, सायटोसिन कसं येईल, सायटोसिन येणार नाही. बघा, नायट्रोजन ऑफ सायटोसिन ॲट 3rd पोझिशन इज बॉन्डेड विथ फर्स्ट कार्बन ऑफ शुगर. बघा काय म्हणतात ते, नायट्रोजन ऑफ सायटोसिन ॲट 3rd पोझिशन, काय म्हणतात ते, नायट्रोजन, सॉरी आपल्याला काय विचारलंय, फॉल्स स्टेटमेंट विचारलंय. दिस कंटेन्स सायटोसिन नायट्रोजन बेस. आता ॲडेनिन मोनोफॉस्फेट आहे आणि ॲडेनिन मोनोफॉस्फेट मध्ये जर विचारला तर ॲडेनिन नायट्रोजन बेस येईल, सायटोसिन येणार नाही. त्यामध्ये सायटोसिन येणार नाही. याचा अर्थ ही जी बी ऑप्शन मध्ये दिलेली जी स्टेटमेंट आहे ती स्टेटमेंट फॉल्स आहे. पुढचं माझ्या मते वाचायची पण गरज नाही पडणार. DAMP विचारलंय त्यांनी. इट कंटेन्स डीऑक्सीरायबोज शुगर, बरोबर आहे ना, डीऑक्सीरायबोज शुगर ही स्टेटमेंट करेक्ट आहे. आपल्याला फॉल्स स्टेटमेंट विचारली आहे. याचा अर्थ बी ऑप्शन करेक्ट आहे या क्वेश्चन साठी. Which from following statement is false regarding DAMP? आत्ताच तो क्वेश्चन रिपीट झाला. Which from following statement regarding DNA is false? आता सांगा, DNA बद्दल काही स्टेटमेंट दिले आहे, त्यातली आपल्याला विचारली फॉल्स स्टेटमेंट. आता ह्या चॅप्टर मधला हा लास्ट क्वेश्चन आहे. पटपट वाचा. मला डीएनएच्या काही स्टेटमेंट दिले, त्यातली फॉल्स स्टेटमेंट कोणती आपल्याला विचारलंय. आपण 2025च्या सीईटी मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. पटकन सांगा. या चॅप्टरचा हा लास्ट क्वेश्चन आहे, स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे. वाचायची स्टेटमेंट आणि मला पटकन आन्सर सांगायचं. डीएनएचं स्ट्रक्चर माहिती ना आपल्याला, क्रिक अँड वॅटसन यांनी डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर घेतलं. 2 अशा न्यूक्लिओटाइडच्या चेन असतात, एक 3' to 5', एक 5' to 3', म्हणजे ते एकमेकांना अँटी पॅरलल असतात. त्यांच्यात काहीतरी हायड्रोजन बॉन्डिंग होते नायट्रोजन बेसमध्ये. वाचा पटकन स्टेटमेंट वाचा. स्टेटमेंटच्या रिलेटेड क्वेश्चन आले का जरा तुम्ही शांतच राहून घ्या. जीवार करता वाचायचं सर, वाचा तुम्हीच सांगा. 2 strands रन इन अपोजिट डायरेक्शन टू इच अदर. मग जे डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर असतं माहिती आपल्याला, असं जर बघितलं आपण तर ज्या 2 स्ट्रँड असतात, एक 3' to 5' आणि दुसरी असते 5' to, सॉरी ही असणार इथून 3' to 5', एकमेकांना कशा असतात त्या अपोजिट डायरेक्शनने रन होता. याचा अर्थ ही स्टेटमेंट करेक्ट आहे. आपल्याला करेक्ट ने ओळखायची, फॉल्स ओळखायची. द बॅकबोन ऑफ न्यूक्लिओटाइड स्ट्रँड इज फॉर्म ऑफ फॉस्फेट अँड रायबोज शुगर. सांगा, डीएनए मध्ये रायबोज शुगर असते का? आता इथं जर विचार केला, डीएनए मध्ये रायबोज शुगर नसते, डीएनए मध्ये असते डीऑक्सीरायबोज शुगर. फॉस्फेट ग्रुप हा डीऑक्सीरायबोज शुगरला अटॅच असतो. याचा अर्थ ही जी बी ऑप्शन मध्ये दिलेली स्टेटमेंट आहे ती करेक्ट नाही. ऋतुजा बुजाडे करेक्ट सांगितलं होतं तुम्ही बी ऑप्शन. माझ्या मते बाकीच्यांनी आणखी वाचलंच नाही. सार्थक कवडे डी ऑप्शन सांगितलं होतं. बघा, डबल हेलिक्स इज स्टॅबिलाइज बाय हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन बेसेस. हे बरोबर आहे. जे नायट्रोजन बेसेस आहे त्यांच्यात हायड्रोजन बॉन्डिंग होतं, त्यामुळे ते स्ट्रक्चर जास्त स्टेबल आहे. बेसेस लाई इन इनसाइड अँड परपेंडिक्युलर टू ऍक्सिस ऑफ हेलिक्स. हे पण बरोबर आहे. असे आपण इथं घेतो ना,
जे नायट्रोजन बेस ॲडेनिन कोणाला कंबाईन करतो, थायमिनला. सायटोसिन आणि गॉनिन असे आपण हायड्रोजन बॉन्डिंग घेतलं होतं. याचा अर्थ ही पण स्टेटमेंट करेक्ट आहे. ए ऑप्शन, सी आणि डी या 3 ऑप्शन मधल्या स्टेटमेंट करेक्ट आहे. बी ऑप्शन मधली स्टेटमेंट ही फॉल्स आहे. काय फॉल्स आहे तर रायबोज शुगर दिलं आणि डीएनए मध्ये डीऑक्सी रायबोज शुगर असतं. याचा अर्थ बी ऑप्शन हे करेक्ट आहे. फॉल्स स्टेटमेंट आहे बी ऑप्शन मधली. तर इथपर्यंत आपण ह्या चॅप्टरचे क्वेश्चन घेतले मित्रांनो. सगळ्या टाईपचे क्वेश्चन मी कव्हर केले आणि 2024-25 या 2 वर्षातले क्वेश्चन कव्हर केले. सगळे मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितले. माझ्या मते समजलेले असावे सगळ्यांना, काही अडचण नाही आहे. तर इथं हा चॅप्टर मी एंड झाला असं डिक्लेअर करतो. आता आपले सिलेबस एकदम शेवटला आला आहे. 2 चॅप्टर बाकी आणि एक दिवसाचे चॅप्टर बाकी मित्रांनो. इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री आणि ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री. जवळपास सिलेबस हा संपलाच आहे. 2 क्वेश्चनसाठी आपल्याला हे 2 चॅप्टर आहे, माहिती आहे सर्वांना. फक्त तुम्ही थोडासा अभ्यासाचा स्पीड वाढवा. कालचं लेक्चर ज्यांनी बघितलं नाही ते एकदा लेक्चर बघून घ्या, कारण की लेक्चर बघितलं असतं तर तुम्हाला बऱ्यापैकी क्वेश्चन, बऱ्याच जणांना आले जवळपास क्वेश्चन, पण काही येत नाही. साधी माहिती होती पण ती तुम्हाला नाही सांगता आली. त्यासाठी एकदा लेक्चर व्यवस्थित बघून घ्या. शॉर्टकट जे सांगितले ते लक्षात ठेवा आणि क्वेश्चन सॉल्व्ह करा. आजपासून आता आपण फुल लेंथ पेपर पण चालू केले. आज बऱ्याच जणांनी पेपर दिले, काही ऑफलाईन पण क्लासला येऊन मुलांनी पेपर दिले, ऑनलाईन पण देत आहे. असेच पेपर आता आपला जो टाइम टेबल आहे रेग्युलर टाइम टेबल नुसार आपले सगळेच पेपर आता इथून पुढे फुल लेंथ होणार आहे. या चॅप्टरचे पण क्वेश्चन असतील आज तुमच्या पेपरमध्ये. पॉलिमरचे पण होते, ग्रीन केमिस्ट्री, नॅनो केमिस्ट्रीचे पण होते आणि एकदम कमी दिवस राहिले मित्रांनो. आज जर विचार केला आपण, किती तारीख आज जर विचार केला तर माझ्या मते 5 तारीख आहे आज आणि आपला 11 तारखेपासून पेपर चालू होणार आहे. हॉल तिकीट वगैरे काही आता येत आहे माझ्या मते, फक्त सेंटर वगैरे आलेलं नाही आहे. त्यावर तुम्हाला डेट वगैरे पण आलेली पेपरची. त्यामुळे आपल्या समोर टार्गेट आता किती दिवस राहिले काय हे सगळं माहिती आहे. त्यामुळे वेळ वाया घालवू नका. अभ्यास हा एकदम स्पीडने चालू ठेवा. आता सिलेबस पण जवळपास आपला आता एकदम कव्हर झालाय. आता 2-1 दिवसात 2 लेक्चर मध्ये केमिस्ट्री सिलेबस शक्यतो संपल. 2 किंवा 3 लेक्चर हार्डली. त्यामुळे अभ्यासाचा स्पीड वाढवा. सगळ्यांनी अभ्यास करा. हा चॅप्टर सर्वांना व्यवस्थित समजलाय. थेरीचं लेक्चर बऱ्याच जणांनी मिस केलंय. तेवढं एकदा स्पीडने म्हणा कसं तुम्ही बघून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला क्वेश्चनची अडचण येणार नाही. तर आजचं लेक्चर आपण इथं थांबवतोय. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण परत भेटू. थँक्यू.